नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपल्याला जो डिस्कशनचा टॉपिक आहे तो म्हणजे UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आता 2025 पासून येऊ घातलेला आहे. त्यामध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी जे काही बेसिक फाउंडेशनल अप्रोच आहे किंवा त्याला आपण म्हणू शकतो एक बेसिक स्किल सेट्स आहेत, ते कुठल्या बेसिक स्किल सेट्स आपल्याकडे असायला हव्या आणि कुठल्या चुका ज्या असतील ते आपण टाळायला हव्या. आता हा जो बेसिक अप्रोच व्हिडिओ आहे ना मित्रांनो, तर हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर किंवा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट जरी केलं असेल तरी ते तुम्ही या संदर्भामध्ये बघणे आवश्यक आहे. आणि हे ज्या स्किल सेट्स किंवा त्या ज्या चुका आहेत त्या जर तुम्ही टाळल्या तर तुमचा जो सिव्हिल सर्व्हिसेसचा जो प्रवास आहे ना हा सुखद होतो. आणि त्याच्यानंतर सुखद म्हटल्यापेक्षा त्याच्यामध्ये तुमचे जे काही नंतर येणाऱ्या डिफिकल्टीज आहेत ते कमी प्रमाणात फेस करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचं जे सक्सेस मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. आणि आता हा जो व्हिडिओ आहे तर आपण 2 प्रोग्राम स्टार्ट केलेले मेंटरशिप प्रोग्राम. एक म्हणजे सारथी मेंटरशिप प्रोग्राम जो NCERT आणि महाराष्ट्र राज्य स्टेट मंडळाची जी पुस्तकं आहे, ज्याचा आपण UPSC आणि MPSCच्या प्रिपरेशनमध्ये फाउंडेशन म्हणून कन्सिडर करतो. त्याचा मेंटरशिप कोर्स आपण स्टार्ट केलेला आहे. आणि त्याच्याबरोबरच जर आपण बघितलं की याच्या स्टेप अहेड एक ॲडव्हान्स आहे तो म्हणजे पाथदर्शक मेन्स मेंटरशिप प्रोग्राम, ज्यांनी बेसिक बुक्स कव्हर केलेले आहेत NCERTs आणि स्टेट बोर्ड बुक्स. आणि जे आता UPSC आणि MPSCचे GSचे 4 पेपर आणि SAचा पेपर याला कॉम्प्रिहेन्सिव्हली डील करू इच्छितात तर त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे तर मेंटरशिप प्रोग्राम सुरुवात केलेला आहे. आणि त्या मेंटरशिप प्रोग्रामबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती अगोदरच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनाही हे इंटरेस्टेड असतील तर त्यांनी कृपया करून ते व्हिडिओज बघा. त्याच्यानंतर ज्यांनाही याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, ॲपची लिंक. ते ॲप डाउनलोड करून तिथून तुम्ही ते परचेस करू शकतात. आणि ह्याच मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे दोघे मेंटरशिप प्रोग्रामचा जो कॉमन एक बेस आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की कॅन्डिडेट ज्यावेळेस प्रिपरेशनला स्टार्ट करतो तर प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये कुठल्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी त्याच्याकडे असायला हवे हे जर त्याला माहीत असलं तर तो एक राईट डायरेक्शनमध्ये काय करतो तो वर्क करतो. नाही तर बऱ्याच वेळेस काय होते ती फक्त प्रिपरेशन करणं चालू आहे पण एक्झॅक्टली काय करायचं हे कॅन्डिडेटला कळत नाही. तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे ना, आपण एक बेसिक अप्रोचचा जो व्हिडिओ आहे तो लक्षात घ्या. आणि इट इज ॲप्लिकेबल फॉर बोथ सारथी मेंटरशिप प्रोग्राम आणि त्याच्यानंतर पाथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम हा दोघांसाठी हा ॲप्लिकेबल आहे. मग ज्यांचं प्रिपरेशन सुरुवात व्हायचं आहे किंवा ज्यांनी प्रिपरेशन सुरुवात केलं असेल हे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आता कर्म टू कैवल्य आजच्या व्हिडिओचंच नाव मुद्दाम कर्म टू कैवल्य केलेलं आहे. कारण की तुम्ही जे कर्म करणार आहात ते जर राईट डायरेक्शनमध्ये नाही गेलं तर ते तुमच्या कैवल्यपर्यंत किंवा मोक्षपर्यंत ते पोहोचणार नाही. आणि मग त्याच्यात जर तुमच्यामध्ये चुका होत गेल्या की कुठे एफर्ट्स टाकले पाहिजे, कुठल्या स्किल सेट्स आपल्याला गरजेचे होते, आपण स्वतःला मिसजज केलं किंवा महत्त्वाच्या टायमिंगला तिथं फोकस नाही केला, तर अशा जर प्रॉब्लेम झालेत ना तर एंड रिझल्ट मिळण्यामध्ये काय येतं, एक तर मिळत नाही किंवा जर मिळाला तर मग तो उशिरा मिळतो. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय की आपण याच्यामध्ये काही ज्या कॉमन सेन्सच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या कॉमन सेन्सच्या गोष्टी काय करणार आहोत आपण याच्याकडे बघणार आहोत. आता आपण डिस्कस करणाऱ्या गोष्टी या कॉमन सेन्सच्या जरी असल्या तरी लक्षात घ्या मित्रांकडं, कॉमन सेन्स हा कॉमन नाही आहे. म्हणजे प्रत्येकाकडे कॉमन सेन्स असेलच असं नाही. आणि याचा अर्थ असा नाही की कोणाचकडे कॉमन सेन्स असतो पण एक्झामिनेशनसाठी लागणं जे ॲप्टिट्यूड आहे ते ॲप्टिट्यूडसाठी तुमच्याकडे काहीतरी स्किल सेट्स पाहिजे. मग त्याच्यामधले कुठले तर ते आपण बघूया. मग आता याच्यामध्ये काय नेसेसरी स्किल्स रिक्वायर्ड ड्युरिंग द UPSC आणि MPSC राज्याचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रिपरेशन. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर किंवा इनिशियल फेजमध्ये किंवा तुम्ही प्रिपरेशन करत जरी असले तरी आपण जे आता डिस्कस करणाऱ्या गोष्टी आहेत ना ज्याला आपण अकॅडमिक स्किल्स म्हणतो, त्या अकॅडमिक स्किल्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला मदत करते. कारण आपली जी एक्झाम आहे ना मित्रांनो ही अकॅडमिक्स एक्झाम आहे. अकॅडमिक्स एक्झाम म्हणजे काय की जे स्टँडर्ड रेफरन्सेस बुक्स आहेत त्याच्यातून स्टडी केलं जातं. क्वेश्चन पेपर हा सेट केला जातो प्रिलियमच्या स्टेजवर MCQच्या कॉन्टॅक्ट्समध्ये. त्याच्यानंतर मेन्सच्या याच्यात जर बघितलं तर आपण रिटर्न म्हणजे सब्जेक्टिव्ह एक्झाम असते आणि त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्टमध्ये त्याच्यामध्ये असतं ते पर्सनॅलिटी ते इव्हॅल्युएट करतात. मग पहिले ते जो 2 स्टेजेस प्रिलिम्स आणि मेन्स एक्झामिनेशन हे अकॅडमिक नेचरचं आहे. म्हणजे काय की पुस्तकं स्टँडर्ड बुक्स त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम केले जातात, त्याच्यावर आपल्याला उत्तरे लिहावं लागतात. प्रिलिम्समध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि मेन्समध्ये जर बघितलं तर आन्सर लिहावं लागतं. आणि तुमची आन्सर कॉपी ही जी काय जाते तर एक्झामिनरकडे जाते आणि तो एक्झामिनर काय करतो तर त्या आन्सर कॉपीला जी असेल तुम्ही लिहिलेली तर तिला इव्हॅल्युएट करतो. म्हणून ही जी प्रोसेस आहे आणि तो तुम्हाला जे ओळखणार आहे किंवा तुम्हाला जे इव्हॅल्युएट करणार आहे किंवा तुम्हाला जे मार्क देणार आहे तो तुमच्या पर्सनॅलिटी कुठची रिफ्लेक्ट होते तुमच्या आन्सर कॉपीमध्ये तर त्याच्यातून तो देणार आहे. तर त्याच्यामुळे जे अकॅडमिक स्किल्स इम्पॉर्टंट आहेत ना तर ते आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लँग्वेज प्रोफिशियन्सी. म्हणजे आपण जी लँग्वेज निवडणार आहोत एक्झामिनेशनसाठी म्हणजे रायटिंगसाठी ती आपल्याकडे प्रोफिशियंट असली पाहिजे. प्रोफिशियंटचा अर्थ असा नाही की फार इंग्लिश म्हटली तर शेक्सपियरसारखी किंवा शशी थरूर यांच्यासारखी किंवा मराठी म्हटलं तर एकदम आपण म्हणू शकतो साहित्यिक लेवलची लँग्वेज असली पाहिजे, तशी नाही मित्रांनो. म्हणजे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असली पाहिजे,
तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही एक्सप्रेस केल्यानंतर समोरचा जी गोष्ट वाचतो ती तोच गोष्ट वाचतो. नाही तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, आर्टिक्युलेशनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे किंवा आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण व्यवस्थित योग्य शब्दामध्ये मांडू शकत नाही. आपल्या मनात तर जे करेक्ट ओपिनियन असतं किंवा करेक्ट आन्सर असते, पण ज्यावेळेस ते पेपरवर समोरच्याकडे जातं ना, तर ते व्यवस्थित रिफ्लेक्ट होऊन जात नाही. तर त्याच्यामुळे ही जी लँग्वेज आहे ना, तर लँग्वेजची प्रोफिशियन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे. मग याच्यामध्ये सगळ्याच क्रायटेरिया येतात. एक म्हणजे रीडिंगच्या कंटेक्समध्ये, दुसरं रायटिंगच्या कंटेक्समध्ये आणि तिसरं म्हणजे स्पीकिंगच्या कॉन्टेक्समध्ये. म्हणजे तिघही जे पॅरामीटर्स आहेत, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग, याच्यामध्ये आपल्याला काय असलं पाहिजे, की जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे जी प्रोफिशियन्सी, ती प्रोफिशियन्सी आपण त्या ठिकाणी म्हणजे काय करू म्हणू शकतो आपण, मला आपल्याकडे असणे आवश्यक आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की आपले जे थॉट्स आहेत ते क्लिअरली एक्सप्रेस करता आले पाहिजे, म्हणजेच आर्टिक्युलेशन आले. त्याच्यानंतर जे ॲप्रोप्रिएट वर्ड्स आहेत किंवा त्याला आपण व्होकॅब म्हणतो, ते जर प्रिसाइजली आपण यूज केले, तर ते काय होतं, त्याचा वेगळाच इम्पॅक्ट पडतो. म्हणजे काही जे कीवर्ड्स असतात ते सब्जेक्ट स्पेसिफिक असतात. आता सब्जेक्ट स्पेसिफिक कीवर्ड्स हे सुरुवातीला तुमच्याकडे नसले तरी काही इश्यू नाही. ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट रिलेटेड मटेरियल किंवा बुक्स वाचतात, तर त्याची जी व्होकॅब आहे ती व्होकॅब तुमची क्रिएट होत जाते. पण बेसिक लेवल काय मित्रांनो, जे ग्रॅमॅटिकल सेन्स आहे ना, त्याच्यामध्ये चुका होता कामा नये. म्हणजे ते ग्रॅमॅटिकली करेक्टनेस असले पाहिजे. आणि तुम्ही ज्या काही आयडियाज शेअर करणार आहेत, मग ते लिखाणात्मक पद्धतीने असतील किंवा ओरल स्टेजमध्ये असतील, म्हणजे कम्युनिकेशन वेमध्ये असतील, तर त्या क्लिअरली एक्सप्रेस झाल्या पाहिजे. तुम्ही स्टेटमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं तेच समोरच्याने ग्राह्य धरलं पाहिजे, ना की त्याचा काहीतरी अर्थाचा बेअर्थ करायला पाहिजे. मग त्याच्यामुळे महत्त्वाचं काय, जी अकॅडमिक लँग्वेज असते, फॉर्मल लँग्वेज, त्याच्यावर फोकस करायचा. म्हणजे आपली बोलीभाषेमध्ये काय, आता महाराष्ट्रातले जर बघितलं तर खानदेशमध्ये किंवा विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये तर बोलीभाषा येतात. तो लहेजा येत असतो बोलण्यामध्ये. तर असला तर काही हरकत नाही. पण ज्यावेळेस आपण एक्झाम लिहित आहोत ना, तर एक्झाम लिहित असताना ती जी बोलीभाषेची ट्यून असेल ना, तर ती येता कामा नये. आपण बेसिक जे 11th-12th म्हणजे जे काही स्टेट बोर्डचे पुस्तक वाचतो किंवा 10वी जे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचतो, त्याच्यामध्ये जशी भाषा दिलेली आहे ना, ते भाषा आपल्याला काय, तिला प्रमाण भाषा म्हटलं जातं. आणि त्या लेव्हलची भाषा कशासाठी यूज करायची आहे, तर लिहिण्यासाठी उपयोगात करायची आहे. म्हणजे आणि टोन पण त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, फॉर्मल असली पाहिजे. म्हणजे इन्फॉर्मली वेमध्ये ते लिहिता कामा नाही. तर तो एक आस्पेक्ट यामध्ये महत्त्वाचा आहे. अगोदरच सांगितलं की ग्रॅमॅटिकल जी ॲक्युरेसी आहे, ती ग्रॅमॅटिकल ॲक्युरेसी काय करायची, त्या ठिकाणी मेंटेन करायची आहे. आणि जर आपल्याकडे नसेल तर आपण याच्यावर वर्कआउट करणे गरजेचं आहे. मग काही वेळेस स्पेलिंग मिस्टेक्स होतात, तर ते स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. कारण काय होतं, की जर मॅक्सिमम स्पेलिंग मिस्टेक जर झाला, तर एक्झामिनरला ते ऑफेंड होऊ शकतं आणि तो त्याच्याने इम्प्रेस न होता तो डिस्करेज होऊ शकतो आणि तुम्हाला कमी मार्क देऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे काही स्पेलिंग मिस्टेकचा जो पार्ट आहे, तो पण व्यवस्थित हाताळणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रीडिंग स्किल्स. आता लक्षात घ्या मित्रांनो, रीडिंग स्किल्स जर आता ग्रॅज्युएशनपर्यंत जर बघितलं, काही कॅन्डिडेट्सला लहानपणापासून वाचनाची आवड असते, पण काहींना काय असतं, की वाचनाची आवड नसते. ज्यावेळेस ते ग्रॅज्युएशनमध्ये येतात, त्यांना लक्षात येतं, की सिव्हिल सर्व्हिसेस पण एक एक्झाम आहेत, त्याच्यानंतर ब्राईट फ्युचर आहे, त्याच्यानंतर त्याच्याशी असोसिएटेड असणारं जे ग्लॅमर आहे, त्याच्यामुळे कॅन्डिडेट त्यांच्याकडे काय होतात, तर अट्रॅक्ट होतात. मग अशा वेळेस काय होतं, की जी रीडिंगची हॅबिट आहे, ती रीडिंगची हॅबिट नसते. आणि ती रीडिंग काय असले, ती रीडिंग महत्त्वाची आहे. ते रीडिंग करत असताना, की फक्त तुम्ही लेटर्स वाचताय किंवा फक्त वर्ड्स वाचताय तसं नाही. ते वर्ड्स, लेटर्स वाचत असताना त्या स्टेटमेंटचं, त्या पॅराग्राफचं, त्या पॅसेजचं, त्या बुकचं पूर्ण जो इसेन्स आहे तो तुम्हाला लक्षात येणे आवश्यक आहे. म्हणून रीडिंग काय आहे, तर रीडिंगची जी स्किल आहे ती असणे महत्त्वाचं आहे. रीडिंगची स्किल असणे म्हणजे काय, की जेवढं तुमची रीडिंगची स्पीड जास्त असेल, तेवढं तुम्हाला काय होईल, की मॅक्सिमम जो स्टडी मटेरियल आहे तो कव्हर करण्यामध्ये मदत होईल. आता रीडिंग स्पीड जास्त असण्याचा अर्थ असा आहे का, की विदाऊट समजून घेणे नाही. तर तुम्ही रीडिंग करत असताना, की ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे. तुम्ही काय वाचत आहात, त्याच्यामध्ये दिलेले फॅक्ट्स काय आहे, त्याच्यामध्ये दिलेलं ॲनालिसिस काय आहे, ते कितपत बरोबर आहे, ते कितपत चुकीचं आहे, हे तुमचं ब्रेन ज्यावेळेस ॲनालाइज करायला लागतं ना, तर त्यावेळेस असं म्हणतो आपण त्याला कॉम्प्रिहेन्शन. कारण CSATमध्ये जरी बघितलं, म्हणजे MPSC असेल किंवा UPSC असेल, तर प्रिलिम स्टेजला कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस दिलेले असतात. कॉम्प्रिहेन्शनचं कामच तेच असतं, की दिलेली इन्फॉर्मेशन तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड करून घेता. तर मग यावेळेस जे रीडिंगचा स्पीड आहे ना, हा ऑप्टिमम असला पाहिजे. मिनिमम पण नाही, एकदम मॅक्सिमम पण नाही. पण ऑप्टिमम म्हणजे असा, की तुम्ही जे तुमचा आपला अभ्यासक्रम आहे, तर अभ्यासक्रमाच्या हिशोबाने डेली बेसिसवर जेवढं गरजेचं टास्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, ते विदिन द टाईम तुम्ही कव्हर करता आलं पाहिजे आणि तेही व्यवस्थितरित्या समजून घेऊन तुम्हाला कव्हर करता आलं पाहिजे. म्हणून ही जी रीडिंग स्किल्स आहेत ना, ही रीडिंग स्किल फार इम्पॉर्टंट ठरते. त्याच्यासोबत इफेक्टिव्ह रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन, जसं मी तुम्हाला सांगितलं, की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे, त्या इन्फॉर्मेशन, जे टेक्स्ट आहे, ज्या ग्राफ्स आहेत, ठीक आहे, तो जो डेटा आहे, तो तुम्हाला अनलाईज करता आला पाहिजे आणि त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे, ती एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे, म्हणजे त्याला अनलाईज करता आलं पाहिजे. क्रिटिकल रीडिंग म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, ह्याच्यामध्ये काय, जे आर्ग्युमेंट्स दिलेत ते डायसेक्ट करता आले पाहिजे. म्हणजे थेसिस, अँटिथेसिस, म्हणजे
फॉर फोर और अगेन्स्टमध्ये म्हणू शकतात. हे बरोबर आहे का, हे कितपत बरोबर असू शकतं. लिहिलेल्या ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी काही काउंटर पॉईंट्स आहेत का, म्हणजे डोक्यामध्ये हे जे विचार म्हणतो ना आपण, तर हे विचार आपल्याला सतत काय असले पाहिजे, तर चालले पाहिजे. आणि रीडिंग स्पीडच्या बाबतीत तर मी तुम्हाला बोललो आहे. आता हे कसं डेव्हलप होईल, तुम्ही जसं जसं अभ्यासाचा वेग तुमचा वाढवणार आहात, जसं जसं तुमचं मॅक्सिमम मटेरियल तुमच्या डोळ्याखालून जाईल, जसं जसं तुमची अक्षरांशी, स्पेलिंगशी, त्याच्यानंतर त्या सब्जेक्ट मटेरियलशी ओळख होईल, तसं तसं तुमचा जो काही रीडिंगचा स्पीड आहे ना, तो ॲटोमॅटिकली काय होणार आहे, त्या ठिकाणी वाढणार आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवा की रीडिंग स्किलमध्ये ह्या ज्या गोष्टी आहे, एक म्हणजे रीडिंग करत असताना ॲक्टिव्ह रीडिंग झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही जे वाचताय ते लक्षात आलं पाहिजे, ना की फक्त डोळे समोर सरकताय आणि ब्रेनमध्ये काहीच इनपुट जात नाही आहे, तर तसं होता कामा नये. त्याच्यानंतर रीडिंग ही कॉम्प्रिहेन्शन विथ झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही जे वाचत असाल तर ते तुम्हाला समजलं पाहिजे व त्याच्यामध्ये ग्राफ, चार्ट्स, ज्या काही इन्फॉर्मेशन असतील ते. त्याच्यानंतर क्रिटिकल रीडिंग, ज्यावेळेस तुम्ही रीड करत आहात तर त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन्स तुमच्या डोक्यात येणे गरजेचं आहे. मग तुम्ही या एखादं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पॉलिटी किंवा इकॉनॉमी संदर्भातलं कुठलं कंटेंट वाचत असाल, तर क्रिटिकल थिंकिंगमध्ये काय आहे, की ज्या गोष्टी दिलेल्या आहेत मग त्याचे काही काउंटर पॉईंट असू शकतात का. मग फॉर एक्झाम्पल डेमोक्रेसी इज द बेस्ट फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, हे जर स्टेटमेंट आलं तुमच्या वाचण्यामध्ये, तर तुमच्या डोक्यामध्ये लक्षात लगेच काउंटर पॉईंट झालं पाहिजे. खरंच का डेमोक्रेसी प्रत्येक वेळेस चांगले, डेमोक्रेसीमधले पिटफॉल्स काय असू शकतात, की त्या ठिकाणी काय होतं की डिसिजन घ्यायला डिले होऊ शकतं. म्हणजे हा एक पॉईंट तुमच्या डोक्यात आला, म्हणजे तुम्ही काय रीड करताय, तर क्रिटिकली रीड करतायत. मग ही जी रीडिंग आहे ना क्रिटिकली, इट्स मोर इम्पॉर्टंट. आणि अशा पद्धतीने तुम्ही रीड करत गेले ना, तर आपल्याला जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, जे प्रिपरेशन लेवलला एक्सपेक्ट केलं जातं आहे, तर त्या ठिकाणी आपण त्यांची जे म्हणजे त्यांची जी डिमांड आहे, ते डिमांड मीट करू शकतो. म्हणून हे रीडिंग स्किल्स आहे ते इम्पॉर्टंट ठरते. त्याच्यानंतर थिंकिंग. आता बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, की आपण रीडिंग तर करतो. रीडिंग का करतो? महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे, की एक्झाम पास करायची आहे. आणि एक्झाम पास करत असताना मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, की ती अकॅडमिक नेचरची, आणि अकॅडमिक नेचरची असल्यामुळे आपलं जे काही वे ऑफ कन्झम्पशन ऑफ कंटेंट आहे, ते मॅक्सिममली काय असलं पाहिजे, तर रीडिंग थ्रू असलं पाहिजे, कारण आपल्याला लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं आहे, मग ते आपल्याला रेटिंगमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की ज्यावेळेस क्वेश्चन्स विचारले जातात ना, मग ते प्रिलिम्समध्ये असतील किंवा मेन्समध्ये असतील, फार क्वचित क्वेश्चन्स हे डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे अप्लाइड नेचरचे असतात. आणि अप्लाइड नेचरच्या जे क्वेश्चन्समध्ये काय असलं पाहिजे, तर तुमची जी थिंकिंग आहे ना, ते थिंकिंग ॲक्टिव्ह असली पाहिजे. कारण क्वेश्चन्स असेच विचारले जातात, की ते तुम्हाला विचार करायला भाग पाडलं जातं. आणि ज्यावेळेस मग तुमची विचार करण्याची जर ही शैली अगोदरपासून जर डेव्हलप झालेली असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे पॉईंट फॉर्म करायला किंवा इंटरव्ह्यू स्टेजमध्ये पॅनलने जे क्वेश्चन्स विचारलं त्याचं उत्तर द्यायला, किंवा MCQ क्वेश्चन्समध्ये जर बघितले प्रिलिम स्टेजला, तर त्याच्यातले कुठले जे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे तिथपर्यंत जायला, किंवा रॉंग जे ऑप्शन्स असतील ते एलिमिनेट करायला, ही जी क्रिटिकल थिंकिंग आहे ना, ही थिंकिंग स्किल फार इम्पॉर्टंट ठरते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जी आपण वाचत आहोत, जे रीडिंगमध्ये आपण बघितलं, ते कुठलीही गोष्ट कितपत बरोबर आहे, एक गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी लिंकिंग करत असताना, आणि सब्जेक्ट वाचून झाल्यानंतर किंवा कुठल्या गोष्टी अंडरस्टँड केल्यानंतर त्याच्यावर विचार करणे, की हे बरोबर आहे काय, याचं कुठल्या कंपार्टमेंटमध्ये आपण डोक्यात ठेवू शकतो, किंवा दुसऱ्या कुठल्या विषयाशी याचे इंटरलिंकेजेस करू शकतो का. हा जो पॅटर्न आहे ना, हा थिंकिंगचा पॅटर्न फार इम्पॉर्टंट आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, की फक्त नॉलेजची एक्झाम नाही आहे, त्याच्यामध्ये तू आपली क्रिटिकल थिंकिंग, त्याच्यानंतर ॲनालिसिस ऑफ सिच्युएशन्स, तुम्ही जे बॅलन्स व्यू पॉईंट्स वगैरे देतात ते चेक केलं जात आहे. आणि जे काही क्रिटिकल थिंकिंग असतील, ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जो काही ॲटिट्यूड असेल, तो डेव्हलप व्हायला मदत होतो, डिसिजन घ्यायला मदत होते, आणि जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोलसाठी इम्पॉर्टंट आहे. मग ॲनालिटिकल थिंकिंग, मग ॲबिलिटी टू ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन, आयडेंटिफाय पॅटर्न्स अँड ड्रॉ लॉजिकल कन्क्लुजन इज क्रुशियल फॉर सब्जेक्ट्स लाईक इकॉनॉमी, पॉलिटिक्स स्टडीज एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं, की फक्त यांनी काय केलेलं आहे, की आता व्यवस्थित दिलेलं, मी अगोदर तुम्हाला याचा जिस्ट जो आहे तो सांगून दिला होता. जी दिलेली इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही वन पीस ऑफ इन्फॉर्मेशन किंवा एडिटोरियल वाचताय, तर एडिटोरियल वाचत असताना तुमच्या डोक्यामध्ये लक्षात असलं पाहिजे, की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामधला कुठला एखादा पॅराग्राफ हा इकॉनॉमीशी लिंक होऊ शकतं का, पॉलिटिक्सशी लिंक होऊ शकतं का. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं, की त्याच्यामध्ये काही जे तुम्ही म्हणजे काही पॅटर्न रीड किंवा काही चॅप्टर रीड करतायत, किंवा आपण असं म्हणू शकतो काही एडिटोरियल रीड करतात, तर त्याच्यामध्ये काही सेम पॅटर्न आहे का, म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस आर्ग्युमेंट्स देत असताना पहिले आर्ग्युमेंट दिले, नंतर एक्झाम्पल दिलेले आहे. म्हणजे हे जे ॲनालिसिस आहे ना, ते दिलं कसं आहे, कुठल्या वेने ते मांडलेलं आहे, या वेगवेगळ्या डायमेन्शनने त्या गोष्टीकडे बघणे, यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, तर ॲनालिटिकल थिंकिंग. आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, की जे क्वेश्चन्स म्हणजे अज्युम केलेले ते बरोबर आहे का, कितपत बरोबर आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी काही काउंटर असू शकते का, किंवा याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात का. ही जी थिंकिंग आहेत ना, इव्हॅल्युएटिंग, क्वेश्चनिंग अजम्पशन अँड फॉर्मिंग अ रिझन ओपिनियन, हे काय आहे, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही चांगलं आन्सर लिहिण्यामध्ये, कन्क्लुजन करण्यामध्ये, आणि खास करून एसेमध्ये याचं काम वर्क काय तर इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे थिंकिंग स्किल्स आहेत ना, ह्या तुमच्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम डेव्हलप होतात. कारण आतापर्यंत काय असतं ग्रॅज्युएशन एक्झामिनेशनमध्ये, की स्पून फिडिंग असते.
आणि स्पून फिडिंगमध्ये काय होते की आपल्याला माहीत असतात कुठले क्वेश्चन्स येणार आहेत, त्याच्यामुळे जे काही टेक्स्ट बुक दिलेलं असेल ते उचललं जातं, तेच वाचलं जातं आणि तिथेच त्या गोष्टी तशा टाकल्या जातात. पण इथे तसं होणार नाही मित्रांनो, की तुम्हाला पूर्ण 3-4 जे विषय आहेत म्हणजे पेपर्स आहेत, एसेपासून तर GS4पर्यंत. तर एका आन्सरमध्ये तुम्हाला प्रत्येक पेपरशी रिलेटेड डायमेन्शन पण टाकावे लागू शकतात. म्हणून पेपरमध्ये ते करत असताना सिलेबसचा प्रत्येक पॉईंट बघत असताना तो उरलेल्या त्या पेपरमधल्या सिलेबसशी कसा इंटरलिंकेजेस आहे आणि उरलेल्या पेपर्समधल्या वेगवेगळ्या पॉईंटशी तो कसा इंटरलिंक आहे, हे सुद्धा म्हणजे काय म्हणू शकतो आपण थिंक करणे हे गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर रायटिंग स्किल्स. ठीक आहे, मी इथं फक्त रायटिंग स्किल गेलेले, आन्सर रायटिंग स्किलचा पॉईंट हा पुढे दिलेला आहे. मग रायटिंग स्किल जे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहे. मग रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला काय गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या आहेत, तर जे मीडियम तुम्ही रायटिंगसाठी यूज करणार आहात, मग ते इंग्लिश मीडियमवाले इंग्लिश असेल किंवा मराठीवाले मराठी मीडियम असेल, तर त्यांचे जे लिंग्विस्टिक स्किल्स आहेत ना, या बरोबर असल्या पाहिजे. म्हणजे लिहिण्याची जी शैली असणार आहे, ते क्लिअर, कन्साईज आणि स्ट्रक्चर वेमध्ये जे आन्सर आहे, ते आन्सर हे काय केलं गेलं पाहिजे, तर लिहिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल करेक्टनेस असला पाहिजे. कारण की तुम्ही लिहित असताना एक्झामिनर पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत ज्यावेळेस जातोय आणि त्याला लक्षात येते की ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत, तर ते ॲप्रिशिएट करत नाही. कारण तिथे इव्हॅल्युएट करणारे कॉपीज जे असतील, कमीत कमी 40-50 वर्षाच्या वरती असतील आणि त्याच्यामुळे काय आहे की प्रत्येक वेळेस त्यांना ते त्यांच्या सब्जेक्टमधले मास्टर्स आहेत आणि त्यांच्या फील्ड रिलेटेड काही क्वेश्चन आलेले असतील किंवा जनरल स्टडीजचा पेपर एका व्यक्तीने जरी म्हणजे इव्हॅल्युएट केला आणि तो 40-50 वर्षाच्या वरती आहे, तर तो ॲप्रिशिएट करणार नाही की एखादा जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तर की त्याच्याकडनं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स व्हाव्या. कारण त्याचा दचा म जर झाला तर अर्थ हा चुकीचा निघू शकतो. म्हणून ते ह्या गोष्टी ॲप्रिशिएट नाही केल्या जातात. लेजिबल हँडरायटिंग महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापैकी कोणाचे जर हँडरायटिंग चांगले असतील तर वेल अँड गुड, नसतील तर त्याच्यावर वर्कआउट करा. मग वर्कआउट करत असताना असं काही नाही की आपल्याला फार मोठी एक असं कॅलिग्राफी पद्धतीने लिहायचं आहे. पण तुम्ही जे लिहित आहात ते लिहित असताना प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शब्दामधला प्रत्येक अक्षर हा व्यक्तीला डोक्यावर स्ट्रेस न देता वाचता आला पाहिजे. तेवढं जरी तुम्हाला अचीव्ह करता आलं ना, तर तुमची जी हँडरायटिंग आहे, ही हँडरायटिंग लेजिबल होऊन जाते की क्लिअर होऊन जाते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन सेन्सरमध्ये रायटिंग लिहितात ना, तर म्हणजे रायटिंग करतात, तर त्यावेळेस तुम्हाला काय होतं की एक्झामिनरला जास्त स्ट्रेस येत नाही आणि स्ट्रेस जर नाही आला, तर तो कम्फर्टेबली तुमची आन्सर कॉपी रीड करू शकतो आणि तो तुम्हाला मार्क त्या ठिकाणी देईल. त्याच्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन. ज्यावेळेस तुम्ही ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट लिहित आहेत, तर ते शॉर्ट, मिनिंगफुल आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी सेंटेन्सेस असले पाहिजे. ठीक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग कराल किंवा पुढे बघू, तर त्याच्यामध्येच ज्यावेळेस आपण बघणार आहात की एक्झामिनेशन जे आहे UPSC असेल, तर त्याचे एक्सपेक्टेशन्स आहेत की कॅन्डिडेटने कन्साईज, इफेक्टिव्ह आणि लॉजिकल वेमध्ये काय लिहिणे, त्यांचं आन्सर लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे शब्दांचा फापट पसारा न करता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढेच लिहिणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर रायटिंग स्पीड. सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, ज्यावेळेस आपण मेन्स एक्झामिनेशनला जातो, तर 3 तासामध्ये नियर अबाउट 4000 शब्दही लिहावे लागतात GSसाठी. ठीक आहे. मग आता हे GSसाठी एवढे जर वर्ड्स लिहायचे असतील ना, तर कमीत कमी जी रायटिंग स्पीड आहे ना, प्रत्येक मिनिटामध्ये आपल्याकडे किती लिहिता आले पाहिजे, वर्ड्स 24 ते 25 वर्ड्स हे लिहिता आले पाहिजे. आता सुरुवातीला सगळ्याच स्किल तुमच्याकडे नसतील, पण ॲटलीस्ट तुमच्या डोक्यामध्ये हे क्लिअर असलं पाहिजे की एवढ्या गोष्टी ज्यावेळेस आपण मेन्स एक्झामिनेशनला जाऊ किंवा पर्सनॅलिटी टेस्टपर्यंत जाऊ, तर ह्या गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही जज केलं की माझ्याकडे ह्या गोष्टी अचीव्ह होत आहेत किंवा माझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत, तर तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करू शकता. तर तुम्हाला हे माहितीच नाही आणि तुम्ही जर मेन्स लेवलला गेला आणि मेन्सच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रिलियम्स झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं तुमची लँग्वेज व्यवस्थित नाही आहे, ग्रॅमॅटिकली प्रॉब्लेम्स होत आहेत, स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, तर त्या 3-4 महिन्यामध्ये ही जी काही गोष्ट आहे ही डेव्हलप होण्यासारखी नाही मित्रांनो. त्याच्यामुळे काय होतात, ह्या गोष्टीच्या स्किल सेट्स आहेत, ह्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय होतात, तर डेव्हलप होतात. म्हणूनच मी अगोदर सांगितलं की हे जे सारथी मेंटरशिप प्रोग्राम आणि पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम आहे, आपण फ्रॉम स्क्रॅच टू टॉपपर्यंत आपण काय काही कॅन्डिडेटच्या प्रत्येक जे स्किल सेट्स आहेत ते चेक करणार आहोत आणि त्यांना कुठे त्या कमी पडत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना इंडिव्हिज्युअल बेसिसवर कुठे इनपुट्स कसे दिले गेले पाहिजे याच्यावर आपण काय करणार आहोत, तर वर्कआउट करणार आहोत. झालं रायटिंग स्पीड. आता रायटिंग स्पीड तुमचा कसा डेव्हलप होणार आहे, जसं तुमचं सब्जेक्ट असेल, तो सब्जेक्ट व्यवस्थित तुमचा इंटरनलाइज झाला असेल, रीडिंग झाला असेल, त्याचे नोट्स प्रिपेअर झाले असतील, कंटिन्युअसली रिव्हिजन झाली असेल आणि तुम्ही रायटिंग करत आहात, तर ही प्रोसेस त्याच्यावर लिंक होते आणि मग तुमची रायटिंग स्पीड जी आहे ती वाढते. मग त्याच्यानंतर ते तुमची कुठला पेन यूज करतात त्याचा पण थोड्या प्रमाणात काय होतं त्याच्याशी रिलेशन येतो. मग त्याचं जे पेन सिलेक्शनपासून तर लिहित असताना तुम्ही पेजची पोझिशन कशी पकडलेली आहेत, लिहित असताना तुमचा हँडची पोझिशन, जेस्चर कशी आहे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, या रायटिंग स्किल्सचा जो मॅटर आहे तो त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर मेमरी आणि रिटेन्शन. आता एवढा व्हास्ट सिलेबस आहे, तो व्हास्ट सिलेबस जर आपण प्रिलियम स्टेजला जर बघितलं, आपण मल्टिपल टाईम ऑफ द रिव्हिजन केलं, तर प्रिलियम्सला काय होतं फक्त की आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात.
त्याच्यापैकी आपल्याला एक तर करेक्ट ऑप्शन निवडायचं असतं किंवा जे उरलेले रॉंग ऑप्शन्स असतात ते इलिमिनेट करायचे असतात. हे दोघी ऑप्शन थ्रू आपण कशा थ्रू जाऊ शकतो, करेक्ट ऑप्शनपर्यंत जाऊ शकतो. मेन्समध्ये तसं नसतं मित्रांनो. मेन्समध्ये काय आहे, की तुम्हाला जी म्हणजे क्वेश्चन वाचल्यानंतर रिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिकॉल करावी लागते आणि रिकॉल केल्यानंतर ते गिवन स्पेसमध्ये, गिवन टाईममध्ये लिहावी लागते. मग याच्यासाठी महत्त्वाचं काय, तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, तो तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तुमचं पुस्तक किंवा नोट्स वाचत असताना तुम्हाला समजते, की कुठल्या गोष्टी तुमच्या कुठल्या पेजवर आहे, काय आहे. ते वाचताना तर समजतात, पण डोळे बंद केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करतात, ते जर आठवत नसेल, तर ते मेन्सच्या एक्झाममध्ये आपल्याला काय क्रिएट होतो, तो धोका क्रिएट होतो. म्हणून जे तो आपण अभ्यास करणार आहोत, ते लक्षात पण आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून मेमरी आणि रिटेन्शन्स बिकम द इम्पॉर्टंट टूल. मग याच्यामध्ये नोट मेकिंग, समरायझेशन हे जे काही टूल्स आहेत, हे कामात येतात. आपण पुढे ज्यावेळेस आपली मेंटरशिप स्टार्ट होईल, तर याच्यामध्ये अजून आपण जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स म्हणून आपण डिस्कस करणार आहोतच. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ही रायटिंग स्किल बघितली होती, ही जनरल रायटिंग स्किल्स बघितली होती आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंग स्किल तुम्ही याचाच एक्सटेंडेड पार्ट पण काय करू शकतात, तर कव्हर म्हणजे कन्सिडर करू शकतात. मग आता याच्यामध्ये जर तुमचं रायटिंग चांगली आहे, व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतं आहे, तुमची हँडरायटिंग चांगली आहे, तुमची स्पीड चांगली आहे, तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी ना स्ट्रक्चरिंग करायला याला वेळ नाही लागत. तर तुम्ही प्रिलिम्स ते मेन्सच्या दरम्यानमध्ये सुद्धा काय करू शकतात, स्ट्रक्चरिंग करू शकतात. एकदा तुम्हाला लक्षात येऊन जातं, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे, क्वेश्चनचं म्हणजे आन्सरची जी बॉडी असेल ते किती पार्टमध्ये डिवाईड करायला पाहिजे, पॉईंट कशा लिहायला पाहिजे, ठीक आहे, कन्क्लुजनमध्ये काय लिहायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या असतील ह्या तुम्ही करू शकता, डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर कन्साईज म्हणजे लिहित असताना जसं अगोदर म्हटलं, की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते थोडक्या शब्दात मांडा, पण जे मांडत असाल ते सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्येच असलं पाहिजे. व्ह्यू पॉईंट्स जे असणार ते बॅलन्स्ड असले पाहिजे. कुठलेही एक्स्ट्रीम व्ह्यू जे असेल किंवा ज्याला आपण म्हणू शकतो जे इनॲप्रोप्रिएट एक्झाम्पल्स असतील ते देणे त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. आणि कसं येतं, हे तुमच्या पर्सनॅलिटीमधून येतं. तुमची थिंकिंग कशी आहे त्याच्यामधून येतं. कारण स्ट्रेसमध्ये तुम्ही त्याच गोष्टी लिहितात जे तुम्ही ओरिजिनली आहात. त्याच्यामुळे आन्सर रायटिंग स्किल. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट. कारण टाईम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. कारण टाईम हा प्रत्येकासाठी जरी सारखा असला तरी प्रत्येकजण टाईमाचा व्यवस्थित सदुपयोग करून घेत नाही. म्हणून जर वेळेत जर आपल्याला पास व्हायचं असेल, सिलेबस फार वास्ट आहे. त्याच्यानंतर कव्हर करायचे जे सब्जेक्ट्स प्रत्येक पेपरमध्ये त्याची पण जे काही डेप्थ आहे, विड्थ आहे ही खूप आहे. आणि प्रत्येकाकडे काय की काही चॅलेंजेस येतात. त्याच्यामध्ये कुठे घरी जावं लागते, काही अडचणी येतात, प्रत्येक गोष्टी फेस कराव्या लागतात. मग अशा वेळेस काय हे जे टाईम मॅनेजमेंट आहे ना, हे टाईम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट ठरते. मग प्रायोरिटायझेशन. मग कशाला पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे. मग तुम्ही जर सिलेबसनुसार जर स्टडी करत असाल तर मग मार्कांनुसार वेटेज लक्षात घेऊन त्याच्यानंतर त्याच्यातमध्ये कुठल्या सब्जेक्टला किंवा सब्जेक्टमधल्या कुठल्या टॉपिकला ही पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. नंतर कुठली प्रायोरिटी दिली पाहिजे. ओव्हरऑल जर बघितलं तर मग रायटिंग स्किल असेल, रीडिंग असेल, ठीक आहे. मग या रायटिंग आणि रीडिंगमध्ये कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे, किती प्रमाणात कशाला जास्त वेटेज दिलं पाहिजे. या ज्या गोष्टी ना, तर याच्यासाठी तुमचं जे टाईम मॅनेजमेंट आहे, हे टाईम मॅनेजमेंट काय होतं हे फार इम्पॉर्टंट ठरतं. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत, रायटिंग प्रॅक्टिस करायची, त्याला रिव्हिजन करायचं आहे. तर प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला टाईम कसा अलॉट करतायत ते फार इम्पॉर्टंट ठरते. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन आणि ॲनालिटिकल स्किल्स. ज्यावेळेस आपण पुस्तकं म्हणजे NCERTs वाचतो, त्याच्यानंतर स्टँडर्ड बुक्स वाचतो, न्यूजपेपर वाचतो, तर बरीचशी इन्फॉर्मेशन ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दिलेली असते, ग्राफ्समध्ये दिलेली असतात. तर ते इंटरप्रिट आपल्याला करता आलं पाहिजे. ते जर आपल्याला इंटरप्रिट करता आलं तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ते डिड्यूस करता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो जर ग्राफ आणि पाय चार्ट आपल्याला जर ते कळाले तर आपण त्याचा उपयोग आन्सरमध्ये पण करू शकतो. म्हणजे जर दिलेली आपली जी इन्फॉर्मेशन असेल ती जर आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्ममध्ये जर मांडायची असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, हे जे ग्राफ्स असतील याचा काय होऊ शकतो तर उपयोग होऊ शकतो. म्हणजे इंटरप्रिटेशन्स वगैरे असतात ते पण आपल्याला व्यवस्थित जमणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन टेक्निक्स. कारण पिरियडिक रिव्हिजन करणे गरजेचं आहे. म्हणजे डेली बेसिसवर, दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर वीकेंड, मंथली, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यामध्ये असे पिरियड ऑफ इंटरव्हल्समध्ये काय जर तुम्ही रिव्हिजन नाही केली तर काय होणार आहे की जे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ना, त्या लाँग ड्युरेशनसाठी ते लक्षात राहणार नाही आणि त्या इंटरनलाइज होणार नाही. म्हणून ते इंटरनलाइज करण्यासाठी आणि त्याच्यानंतर लाँग टर्म ड्युरेशनसाठी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं काय की त्याचं जे रिव्हिजन आहे, तर रिव्हिजन टेक्निक्स ज्या असतील ह्या आपल्याकडे असल्या पाहिजे. असल्या तर वेल अँड गुड, नसल्या तर डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत तर त्याच्याकडे थोडं डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर रीड करत आहात, त्याच्यानंतर तुम्ही काही सोशल मीडिया यूज करत असाल तर कुठले करंट अफेअर्सचे जे काही असेल किंवा न्यूजचं चॅनल असेल जे ऑथेंटिक असेल ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. मग त्याच्याशी काय थोडं संलग्न राहा. म्हणजे काय आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत आणि त्याचा तुमचा सिलेबसशी काय करा तर संपर्क म्हणजे इंटरलिंकेजेस करत राहा.
जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुम्ही सिलेबस जे रीड करताय तर त्याच्याशी लगेच लक्षात येईल की करंट अफेअर्समध्ये कुठल्या गोष्टी चालू आहे आणि सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी ते लिंक होऊ शकतं. एक आणि दुसरी गोष्ट त्याच्यातले जर काही एक्झाम्पल तुम्हाला कळाले तर त्या एक्झाम्पलचा उपयोग तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये यूज करू शकतात. मग काही डेली न्यूज अनालिसिस असतील, त्याच्यानंतर करंट अफेअर्स सॉरी लिंकेजेस असतील ते आपण डिस्कस केलं. म्हणजे काय डेली न्यूजपेपर वगैरे जे असतील ते वाचा. मराठीवाले असतील तर लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, ज्यांना इंग्लिश जमत असेल त्यांनी करा. बाकीच्यांनी जे त्यांचं जे काही अनालिसिस असेल तर ते अनालिसिस तुम्ही बघू शकतात. आणि आपलं मंथली मॅगझिन येतं ज्ञान मॅगझिन, त्याच्यामध्ये सगळे जे काही न्यूजपेपर्स असतात त्याचं कंपायलेशन असतं, तर तुम्ही ते पण रेफर करायला पाहिजे. पण डेली बेसिसवर हे जे काही जनरल अवेअरनेस आहे आणि करंट अफेअर्स आहे त्याच्याशी काय असलं पाहिजे तर तुम्ही ओळख किंवा तुमचं परिचित असलं पाहिजे. सगळ्यात अजून महत्त्वाचं काय आहे की फोकस ऑन एक्झाम ॲट अ टाईम, वन एक्झाम ॲट अ टाईम. लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याचशा कॅन्डिडेटचा काय प्रॉब्लेम होतो की प्लॅन नसतो, क्लॅरिटी नसते, त्याच्यानंतर प्रॉपर गायडन्स नसते आणि त्याच्यानंतर मग लवकरात लवकर आपण सिलेक्ट झालं पाहिजे ही बऱ्याचशा मुलांची काय असते तर इच्छा असते. तर ही इच्छा काही वावगी म्हणजे चुकीची नाही मित्रांनो, ही इच्छा बरोबर आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण महत्त्वाचं काय आहे की प्रत्येक एक्झामिनेशनसाठी काही डेडिकेशन आवश्यक आहे, काही टाईम पिरियड तुम्ही डिवोट करणे आवश्यक आहे. त्याच्याशी रिक्वायर्ड असणारे जे काही स्किल सेट्स आहेत ते अक्वायर्ड करणे आवश्यक आहे. त्याच्याशी रिक्वायर्ड असणारा जो स्टडी आहे तो तुमचं झालेला असणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटीनुसार पर्टिक्युलर ड्युरेशन किंवा पर्टिक्युलर वेळ लागतो. आणि तो वेळ तुम्ही जर काय केलं की एकासोबतच 2-3 एक्झाम जर समजा टार्गेट केल्या तर प्रॉब्लेम काय होतो की तुमचा एक पण एक्झामचा जो सिलेबस आहे हा व्यवस्थित कव्हर होत नाही. आता फॉर एक्झाम्पल आता UPSC आणि MPSC एक्झामचा पॅटर्न सिलेबस A to Z सेम आहे. अशा एक्झामला जर तुम्ही टार्गेट करत असाल नो इश्यू, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकतात. पण फॉर एक्झाम्पल एक एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक एक्झाम सब्जेक्टिव्ह आहे, तर त्याच्यामध्ये जी काही डिमांड आहे ना प्रत्येक स्टेजची ती व्हेरी होत जाते. फॉर एक्झाम्पल आता या ओल्ड पॅटर्ननुसार UPSCचे जे कॅन्डिडेट होते ते MPSCकडे जास्त फोकस नाही करायचे. का नाही करायचे? कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनसाठी जे मेन्स लेवलला सब्जेक्टिव्ह एक्झामला जे स्किल सेट्स लागतात ते ऑलटुगेदर डिफरंट होतात. म्हणून दोघी स्किल सेट्स ॲट अ टाईम ॲट पार लेवलमध्ये कम्पीट करणे हे कॅन्डिडेटला डिफिकल्ट होतं. म्हणून काय होतं प्रॉब्लेम या ठिकाणी हे जे काही म्हणजे जी एक्झाम आहे ती वन एक्झाम ॲट अ टाईम काय केलं गेली पाहिजे तर फोकस करायला पाहिजे. हां, एकदा तुमचा त्या पर्टिक्युलर एक्झाम रिलेटेड जो असेल सिलेबस तो कंप्लीट झाला, तुमच्या नोट्स प्रिपेअर झाल्या, तुमची रिव्हिजन टेक्निक्स वगैरे व्यवस्थित झाली, त्याला समजा फॉर एक्झाम्पल प्रिपेअर करायला एक 15 ते 16 महिने लागतात आणि ते 15 ते 16 महिने झाल्यानंतर तुमचं व्यवस्थित सगळं सिलेबस कव्हर झाला किंवा मॅक्सिमम सिलेबस कव्हर झाला, त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या एक्झामकडे शिफ्ट होत आहे तर इट्स ओके. पण पहिले तुम्ही जी एक्झाम टार्गेट केलेली आहे त्या एक्झामचा अगदी व्यवस्थित पद्धतीने सिलेबस कव्हर करा. त्याच्या प्रत्येक पॉईंट्स सब पॉईंट्सच्या नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्याच्याशी रिक्वायर्ड असणाऱ्या स्किल सेट्स त्या तुमच्या डेव्हलप झालेल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड ज्या मॉक टेस्ट आहेत त्या मॉक टेस्ट दिलेल्या पाहिजे. म्हणजे ह्या प्रॅक्टिस करून ज्यावेळेस मग तुम्हाला उरलेला वेळ मिळतोय आणि मग तुम्हाला वाटतं की नाही आपण आता बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि त्या ऑब्जेक्टिव्हली जस्टिफाईड होत आहेत. ऑब्जेक्टिव्हली म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतंय याला काही महत्त्व नाही, पण जे काय आहे याला फार महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर व्यवस्थित ऑप्शनलचा सिलेबस कव्हर केलेला आहे आणि तुम्ही मॉक टेस्ट दिली आणि मॉक टेस्टमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित नंबर आले, तुम्ही तुमच्या टीचरशी बोलले किंवा मेंटरशी बोलले, त्याच्यात लक्षात येते त्याला की तुमचा अभ्यास हा झालेला दिसतोय. मग आता आपण याला ऑब्जेक्टिव्हली म्हणूया की तुमचं जे काही अंडरस्टँडिंग आहे की तुमचं सिलेबस कव्हर झालेलं आहे हे या ठिकाणी आपण काय करू शकतो तर कन्सिडर करू शकतो. पण फक्त मी एवढं वाचलं आहे म्हणून माझं झालं आहे तर हे जे काही आपण म्हणू शकतात ना भ्रम, हे भ्रम डोक्यात पाळू नका. तुम्ही जेही म्हणजे जेही डिसिजन घ्याल, ज्याही कन्क्लुजनपर्यंत पोचाल तर त्याच्यामागे काय असले पाहिजे तर फॅक्ट्स असले पाहिजे आणि फॅक्ट्स बेसच डिसिजन घेतले पाहिजे. फक्त कोणी म्हणतंय, मला वाटतंय याला काही अर्थ नाही. काय आहे ते पेपरवर लिहा, ते जस्टिफाय करा आणि त्या बेसिसवर स्ट्रेंथ ज्याच्यात जास्त असेल त्याच्याकडे वळा. जर विकनेस असेल तर विकनेसला ओव्हरकम करा. ठीक आहे, म्हणून फोकस वन एक्झाम ॲट अ टाईम ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बी प्रिपेअर्ड फॉर मेन्स बिफोर द प्रिलिम्स एक्झाम. इट इज व्हेरी इसेन्शियल. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही प्रिलिम्सच्या अगोदर मेन्सचा अभ्यास हा करून घेतला, मग मेन्सचा अभ्यास म्हणजे काय की GS 1, 2, 3, 4 एसे ऑप्शनल याचे तुम्ही स्टँडर्ड बुक्स याचे कमीत कमी 3 रीडिंग प्लस नोट्स प्रिपरेशन आणि बेसिक मिनिमम आन्सर रायटिंग या गोष्टी जर करून ठेवलेल्या असल्या ना तर प्रिलिम्स ते मेन्सच्या दरम्यानमध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू एडिशन करायची असते आणि प्रॅक्टिस करायची असते. आणि ती प्रॅक्टिस झाल्यानंतर फक्त तुम्हाला काय लिहावं लागतं तर मेन्स एक्झामला म्हणजे जाऊन पेपर द्यायची गरज असते. अशा वेळेस तुमचे सक्सेसचे चान्सेस वाढतात. जर हे तुम्ही अगोदर केलेलं नसलं ना तर तुम्हाला नंतरच्या अटेम्प्ट्समध्ये सॉरी मित्रांनो,
या गोष्टी कराव्या लागतात. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही कंप्लीट करायला तुम्ही जेवढा जास्त वेळ घ्याल ना, तर तेवढी तुमचं जी लिथर्जी ती लिथर्जी इन्क्रीज होत जाते. म्हणजे तुम्हाला कंटाळवाणा येत जातो, तुमचं फटीग येते, तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतं आणि जे इनोव्हेटिव्हनेस एक्झामिनेशनसाठी आवश्यक असतं, ते इनोव्हेटिव्हनेस काय होऊन जातं, ते कमी-कमी होत जातं. आणि नंतर मग आपण बघतो की बरेचसे वर्ष झाल्यानंतर मग जे आपल्या मागून आलेले असतात ते सिलेक्ट होत जातात, पण आपलं कुठे काही झालं नसतं. तर याचा मागचा प्रॉब्लेम काय असतो, की तुम्ही ट्रायल अँड एररने गेलेले असतात आणि जस्ट अ मिनिट ट्रायलनं एररने गेल्यानंतर काय होते, की अ, तुम्हाला अप्रोच जो असतो, तो अप्रोच डेव्हलप झालेला नसतो. त्याच्यानंतर तुमचा सिलेबस हा पॉइंट टू पॉइंट कव्हर झालेला नसतो आणि पॉइंट टू पॉइंट जर गोष्टी कव्हर झालेल्या नसतील आणि त्याच्यानंतर जर तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये व्यवस्थित जी रिक्वायर्ड प्रॅक्टिस असेल ती जर केलेली नसेल, तर मेन्समध्ये काय होतं, तुम्हाला इफेक्टिव्ह आन्सर, व्यवस्थित आन्सर लिहिता येत नाही. आणि लक्षात घ्या, पहिले 1-2 जे अटेम्प्ट्स असतात ना कॅन्डिडेटचे, याच्यामध्ये एन्थुझियाझम फार असतो आणि ह्या एन्थुझियाझममध्ये तुम्हाला पाहिजे तसे एफर्ट्स तुम्ही ना टाकतात. पण एकदा तुम्ही जर त्या क्वेश्चन म्हणजे काय होतं, की काही वेळेस तुम्हाला तुमच्या डिझायर्ड रिझल्ट मिळत नाही, तर तुम्ही एक्झाम प्रोसेसला क्वेश्चन करायला लागतात. ॲक्च्युअली एक्झाम प्रोसेसचा प्रॉब्लेम नसतो. तुमच्या अंडरस्टँडिंगचा, तुमच्या प्रिपरेशन फेजचा प्रॉब्लेम असतो आणि ते तुम्ही अंडरस्टँड नाही करून घेत आणि अंडरस्टँड नाही करून घेतल्यामुळे काय होतं, तुम्ही प्रोसेसला बाकीच्यांना ब्लेम करायला सुरुवात करतात आणि ज्यावेळेस अशी प्रोसेस सुरुवात होते, तर प्रॉब्लेम काय क्रिएट होतात, तर मग ऑब्व्हियसली आपला जो डिझायर रिझल्ट पाहिजे असेल, तो डिझायर रिझल्ट हा डिले होतो. एक तर डिले होतो की किंवा काही वेळेस हा मिळत नाही. पण लक्षात घ्या, बेस्ट पॉसिबल ऑप्शन काय आहे किंवा आयडियल सिच्युएशन की सगळा जो मेन्सचा प्रिपरेशन आहे, तो प्रिलिम्सच्या अगोदर करणे हे. पण काही कॉन्टेक्स्टमध्ये हे पॉसिबल नाही होत. तर नाही झाले तर मग प्रॅक्टिकल काय असू शकते, एक म्हणजे तुमचा ऑप्शनल हा झालेलाच पाहिजे. ठीक आहे. विथ नोट्स, त्याच्यानंतर तुमचं जे काही रिव्हिजन असतील आणि काहीतरी तुमचे जे आन्सर रायटिंग असेल, ते आन्सर रायटिंग झालेली पाहिजे एक. दुसरं, तुमचा एथिक्स जो असेल, हा एथिक्स पण झालेला पाहिजे. कारण एथिक्स काय असतो मित्रांनो, अंडरस्टँडिंग करायला आहे ना, म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, की हे लोणच्यासारखं आहे किंवा एक वाईनसारखं आहे, की जेवढं ते मुरत जातं ना, जेवढं ते ओल्ड होत जातं ना, तेवढं त्याचं तुम्ही इंटरलिंकेजेस करू शकता आणि तेवढं त्याची टेस्ट जी असते ना, ती इव्हॉल्व्ह होत जाते. म्हणून हे सब्जेक्ट जे इम्पॉर्टंट आहे. एसेला काय तर एसेचा अप्रोच बिल्ड करून ठेवा. एसेचा तुम्ही कंटेंट जरी नसला, तरी तुमचा एसेचा अप्रोच जरी असला ना, तरी होतं. मग प्रिलिम्सच्या अगोदर तुम्ही कॉमन जे सब्जेक्ट्स आहेत प्रिलिम्स आणि मेन्ससाठी ते तर करूनच ठेवतात. मग अशा कंडिशनमध्ये उरलेले जे फक्त मेन स्पेसिफिक टॉपिक आहे, मग GS 1, 2, 3 मधले ते तुम्ही प्री नंतर जरी केले, तरी नो प्रॉब्लेम. अशा वेळेस सुद्धा तुमचे जे सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ना, ते जास्तच असतात. इक्वली की तुम्ही प्रिलिमच्या अगोदरपर्यंत मेन्सचा कंप्लीट स्टडी केलेला आहे. कारण ऑब्व्हियसली तुम्ही जर ऑप्शनल गेलेला आहे, एथिक्स केलेला आहे, एसे करून ठेवलेलं आहे. 1000 मार्क 1750 पैकी 1000 मार्क तर इथेच झाले. तर त्याच्यानंतर तुम्ही प्रिलियम आणि मेन्ससाठी जे ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट्स असतात, मग हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, याचे नाही म्हटले तरी एक जर आपण बघितलं ढोबळ मानाने 300-400 जे मार्क्स असतात, ते तर कव्हरच होऊन जातात. मग उरलेले जे काही 250-300 मार्क असतील, ते ऑब्व्हियसली तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये कव्हर करू शकतात. तर त्याच्यामुळे तुमचं जे प्रिपरेशन असेल ना, तर ते कसं केलं पाहिजे, एक तर इंटिग्रेटेड असला पाहिजे आणि प्रिलिम्सच्या अगोदर तुमचा मॅक्सिमम जो मेन्सचा सिलेबस आहे, तो कव्हर झाला पाहिजे. नाहीतर काय होतं, की प्रिलिम्स काहींची कॅन्डिडेटची पास होते, पण मेन्सचा अभ्यास झालेला नसतो. मग त्याला काही अर्थ राहत नाही. त्याच्यानंतर सेट रिअलिस्टिक डेडलाईन्स. आता हा थोडा निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला वाटू शकतो मित्रांनो. पण लक्षात घ्या, हे सांगणं माझं काम आहे. कारण आपण ज्या गोष्टी डिस्कस करत आहोत, ते फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द लाईफ अँड फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ युअर गोल आहे. सेट रिअलिस्टिक डेडलाईन म्हणजे तुम्ही ह्या एक्झाम प्रोसेसला किती वेळ देणार आहात, हे तुमच्या ज्या काही स्ट्रेंथ, विकनेसेस, थ्रेट्स, अपॉर्च्युनिटीज आहेत, ते अनालाइज करा. तुमच्या कंडिशन इन द सेन्स तुमचा एज फॅक्टर काय आहे, तुम्ही एज्युकेशनच्या कुठल्या लेवलला आहे, तुम्ही लाईफच्या कुठल्या फेजमध्ये आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करून तुमच्याकडे ह्या प्रोसेसला किंवा एक्झामिनेशनसाठी द्यायला किती वेळ आहे, तो रिअलिस्टिक जो वेळ आहे, तो रिअलिस्टिक वेळ तुम्ही लक्षात घेऊन ती एकदा ती डेडलाईन क्रॉस झाली, तर तुम्ही एक अल्टरनेट ऑप्शन बघणे गरजेचं आहे. आता डेडलाईन म्हणजे काय, की लक्षात घ्या, कमीत कमी तुम्ही याला 2 वर्ष तर हे एक्सपेक्टेड आहे म्हणजे आहे. त्याच्या कमीमध्ये तुम्ही हे करू शकत नाही. करू शकतात. काही एक्सेप्शनल ज्या केस असतील त्या. मी एक्सेप्शनल केसबद्दल बोलत नाही आहे. मी जनरल कॅन्डिडेटबद्दल बोलतो आहे. तर 2 वर्ष. मग आता 2 वर्ष म्हणजे कसं, की फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही 2025ची एक्झाम देणार आहेत किंवा काही जण 2026ची एक्झाम देणार आहेत. मग तुम्ही जी प्रिलिम्स देणार आहेत ना किंवा त्याच्या अगोदर त्या प्रिलिम्स नंतर होणाऱ्या मेन्सचा सिलेबस तुमचा अगदी व्यवस्थित कव्हर झालेला आहे. ती एक्झामिनेशन प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे. प्री आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये तुमचं काय झालेलं आहे, की
की फक्त रिव्हिजन होते, व्हॅल्युडेशन होते, रायटिंग प्रॅक्टिस होते आणि तुम्ही काय करतायत पुन्हा मेन्स देत आहेत, तर इथे चान्सेस तुमचे सिलेक्शन होण्याचे वाढतात. याच्यानंतर तुमची मेन्स झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, पुढच्या अटेम्प्टसाठी काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं किती चांगला पेपर गेले किंवा किती वाईट पेपर गेलेला आहे. तर त्या पहिल्या फेजमध्ये किंवा पहिल्या सायकलमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर वेल अँड गुड आहे. नाही झालं तर तुम्ही प्रिलियम म्हणजे मेन्स नंतरचा जो टाईम आहे तो वाया घालवलेला नसणार आहे. कारण मेन्स नंतरचा टाईम आणि प्रिलियमचं प्रिपरेशन स्टार्ट करण्याचा टाईम याच्यामधला जो पिरियड असतो हा गोल्डन पिरियड असतो आणि याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन होते, याच्यामध्ये सिलेबस कव्हर होतो. मग ते झाल्यानंतर त्या सायकलने तुम्ही काय दुसरी सायकल पुन्हा अटेम्प्ट करा आणि तेवढ्या याच्यामध्ये काय होतं, जर समजा पहिल्या सायकलमध्ये काही चुका तुमच्या अनावधानाने झालेल्या असतील तर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही काय करतात ते ओव्हरकम करतात आणि ओव्हरकम केल्यानंतर तुमचे सक्सेसचे रेट आहे त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. बाय चान्स किंवा लक नसताना जर तुमचं त्याच्यामध्ये नाही झालं तर त्याच्यानंतर तुमच्याकडे काय झालेलं, तुमचा अभ्यास आता कंप्लीट झालेला आहे, तुम्हाला माहिती कुठे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, तर सेम लेवल ऑफ जे काही ड्युरेशन आहे किंवा टाईम पिरियड आहे स्टडीचा तो लागत नाही. तिथे तुम्हाला फक्त काय करावं लागतं तर इव्हॉल्व करावं लागतो, वीक एरियावर फोकस करावं लागतं आणि तो 2 वर्ष झाल्यानंतर मग तुम्ही कशावर एक्सप्लोर करू शकतात, तर तुमचे जे अल्टरनेट ऑप्शन आहे ते अल्टरनेट ऑप्शनला जाऊ शकतात. आता या म्हणजे कंडिशनमध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. काही एक्सेप्शन्स म्हणजे काय, काही कॅन्डिडेटचं कसे रिस्पॉन्सिबिलिटीज झाली. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय, काहींचे लग्न वगैरे झालेले आहेत, ठीक आहे, सगळं सेट आहे ऑलरेडी, त्यांच्याकडे एक दुसरा सिक्युअर्ड जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा फायनान्शियली ती वेल ऑफ आहे आणि त्यांना काय आहे की त्यांना मिळणारा जो टायमिंग हा डेली बेसिसवर फार कमी आहे आणि कमी असल्यामुळे पण त्यांची इच्छा आहे ही एक्झाम द्यायची, तर नो प्रॉब्लेम, त्यांच्यासाठी डेडलाईन नाही आहे. पण हे 2 वर्ष मी कोणासाठी म्हटलेलं आहे मित्रांनो, की जे फुल डेडिकेटेड प्रिपरेशन करत आहेत ना, मी त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. दुसऱ्या कॉन्टेस्टमध्ये जे जॉब करून करतायत काय करतायत तर त्यांच्यासाठी ड्युरेशन हा एक्सटेंड होईल, कारण त्यांच्याकडे टाईमच नाही आहे आणि ऑब्व्हियसली टाईम जरी नसला आणि थोडाफार एक्स्ट्रा टाईम जरी त्यांचा गेला तर काही हरकत नाही, कारण ते जॉब करून करतायत आणि त्यांच्याकडे प्रेशर नाही म्हणजे कारण तुम्ही फक्त प्रिपरेशन करतायत आणि तुमच्या हातातच काही नाही, तर बरंचसं प्रिपरेशन तुम्हाला नंतर फेजमध्ये येऊ शकतं. म्हणून राईट ट्रॅकमध्ये तुम्ही प्रिपेअर करणे गरजेचं आहे. आणि जे कॅन्डिडेट आता ग्रॅज्युएशन फेजमध्ये प्रिपेअर करत आहेत तर त्यांनी काय त्यांच्या ग्रॅज्युएशनवर पण फोकस करणे गरजेचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि त्याच्यासोबतच तुम्ही प्रिपेअर करतात आणि तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं करा, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापर्यंत तुम्हाला हे सगळ्या ज्या बेसिक मिनिमम स्किल्स आहेत आणि जे कॉन्टेंट आहे म्हणजे जे सब्जेक्ट स्टडी आहे ते तुमचं व्यवस्थित झालेलं असेल आणि त्याच्या पुढचे जे 1 ते 2 वर्ष आहे ते तुम्ही प्रिपरेशनला द्याल, जेणेकरून काय होणार आहे प्रिपरेशन म्हणजे काय एक्झाम सायकलला द्याल. कारण की तुमचं जे प्रिपरेशन आहे ते ऑलरेडी ते 2-3 वर्षाचं, तुम्ही जर 12वी नंतर लगेच स्टडी सुरुवात केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी कव्हर करू शकतात. काही वेळेस काही गोष्टी डिले होतात ज्या आपल्या हातात नसतात, सॉरी, त्यावेळेस आपण एक्सेप्शन देऊ शकतो. पण हे लक्षात घ्या की जी रिअलिस्टिक डेडलाईन्स आहेत ना, या रिअलिस्टिक डेडलाईन्स ह्या इम्पॉर्टंट ठरतात. मग हे झाले आपल्याला ज्या अकॅडमिक स्किल्स आहेत त्या अकॅडमिक स्किल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग काही नॉन अकॅडमिक स्किल्स पण आहेत, त्या पण इम्पॉर्टंट आहेत की जे आपल्याला प्रिपरेशन दरम्यानमध्ये महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मोटिवेशन म्हणजे ते नाही की संदीप माहेश्वरी यांचे व्हिडिओज बघणे किंवा दुसरे जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स असतील किंवा कोणी सिलेक्ट झालेले अधिकारी असतील, मग ज्यावेळेस डिमोटिवेट झालं तर ते मोबाईल उघडून बसले, तसं नाही मित्रांनो. मोटिवेशन इन द सेन्स की तुम्ही ही जर्नी का चूज केली आहे, त्याचा पर्पज तुमचा क्लिअर असला पाहिजे, म्हणजे वाय क्लिअर असला पाहिजे. तुमचं जर वाय क्लिअर असला ना तर तुम्हाला ज्या ठिकाणी लो फील होतं आहे की ज्यावेळेस तुमचं मूड होत नाही आहे अभ्यास करायचा किंवा प्रिपरेशन करायचा, तर त्यावेळेस तुमच्या मोटिवेशन कसं हाय टिकवणे, त्यावेळेस तुम्हाला हे काय करतात, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. एखाद वेळेस तुम्हाला लो फील होणे गरजेचं आहे, पण ते तुमच्या डेली बेसिसवर जर व्हायला लागलं तर तुमचं सिलेबस कंप्लीट नाही होणार ना. ह्युमन बिंग आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला कधीतरी हाय आणि लो हे फील होऊ शकतं, पण रोजच तुम्हाला तसं हाय अँड लो फील व्हायला लागलं तर मग तुमचं प्रिपरेशनचं कसं होणार आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये काय हे मोटिवेशन. मग मोटिवेशन म्हणजे काय, सेल्फ मोटिवेशन. एक तर तुम्ही याच्यासाठी कारण का निवडलेलं आहे, हा जो चॉईस आहे प्रिपरेशन करायचा हा तुमचा इंडिव्हिज्युअल आहे किंवा फॅमिलीचा आहे, व्हॉट यू रेट मे बी, तुमचा कलेक्टिव्ह गोल असेल का इंडिव्हिज्युअल गोल असेल, तो अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला डिझायर जे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स द्यायचेच आहेत. त्याच्यामुळे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तर फॉलो करायची आहेत इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर मूड. ठीक आहे, तुमच्या मूडच्या काही असेल तरी तुम्हाला जो अभ्यास आहे तो अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, बरेच तुम्ही 2-4 मिनिटं ब्रेक घ्याल पण ते प्रिपरेशन तर करावंच लागेल. म्हणून मोटिवेशन काय आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेल्फ डिसिप्लिन, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन ठेवणे फार गरजेचं आहे मित्रांनो. नाही तर काय, म्हणजे अभ्यास जर तुम्ही आता डेडिकेटेडली प्रिपरेशन करत आहात, डेडिकेटेडली प्रिपरेशन करत असताना तुमचा प्रायमरी फोकस हा कशावर असला पाहिजे तर स्टडीवर असला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टडी करतायत तर त्यावेळेस तुमचं म्हणजे दिवसाच्या सुरुवातीपासून तर रात्रीच्या ज्यावेळेस संपताय म्हणजे तुम्ही झोपताय तोपर्यंत झोपत असताना तुम्हाला सॅटिस्फाय झालं पाहिजे की आज आपण जो अभ्यास केलेला आहे तो अगदी व्यवस्थित केलेला आहे
आणि जी प्रोसेस तुम्हाला या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सांगून दिली जाईल त्यावर तुम्ही टिकमार्क केल्यानंतरच तुमचं सॅटिस्फॅक्शन येणार आहे. त्याशिवाय त्याचं सॅटिस्फॅक्शन येणार नाही. आणि ते सॅटिस्फॅक्शन पण कुठल्या बेसिसवर असलं पाहिजे, तर ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. फक्त तुम्हाला वाटतं किंवा मला वाटतं की माझा अभ्यास झाला म्हणून अभ्यास झालेला नसतो. त्याचं आउटकम काय आहे, ते आउटकम दिसतंय का, ते दिसत असेल तर तुमचं झालेला आहे अभ्यास, नाही तर नाही झालेला आहे. ठीक आहे, दॅट्स इट. म्हणजे बाप दाखवून ते श्राद्ध कर. एवढं क्लिअर कट काय असलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह लेवलला तुमचं प्रिपरेशन असेल ते गेलं पाहिजे. मग हे सेल्फ डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, डिस्ट्रॅक्शन जे असतील तर डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करा. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया. दुसरं म्हणजे एज फॅक्टर. म्हणजे एज फॅक्टरमध्ये कुठे अट्रॅक्शन होऊ शकतं. तुम्ही जर पुणे ह्या सिटीमध्ये किंवा मेट्रो सिटीमध्ये कुठे जर प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला काही डिस्ट्रॅक्शन जाऊ शकतात, ज्या वयामानुसार होऊ शकतात. तुम्ही समजत आहात मला काय म्हणायचं आहे. तर त्या गोष्टींना काय करा, तुमच्या प्रिपरेशन फेजमध्ये ॲटलिस्ट कंट्रोल करा. म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये, प्रिपरेशनच्या अंडरस्टँडिंगमध्ये असल्या कुठल्याही गोष्टीचा जर प्रभाव पडत असेल जो तुमचा इफेक्टिव्हनेस कमी करतोय, तर त्याच्यावर तुम्ही दूर राहणे किंवा ते कंट्रोल करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जो शेड्यूल तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही शेड्यूल तुमच्या मेंटरच्या हिशोबाने म्हणजे तयार करणार आहात, त्याला स्टिक राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी. आता लक्षात घ्या, आता तुम्ही सुरुवातीला जर स्टडी करायला म्हणजे आता सुरुवात करत असाल तर, आणि तुमचं जर स्टडी म्हणजे अभ्यासाला एक सोबत जर सिटिंगची जी आपण काय म्हणू शकतो, जर प्रॅक्टिस नसेल तर हॅबिट काय डेव्हलप करायची की ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसतायत ना, तर तुमचा अभ्यासाचा इंटरवल हा कमीत कमी 3 तासाचा असला पाहिजे. कारण तुम्हाला एक्झाम ही 3 तासाची लिहायची आहे. म्हणून जर दिवसभरामध्ये समजा तुम्ही 9 तास अभ्यास करत असाल तर 9 तास अभ्यासामध्ये लक्षात घ्या की तुम्ही 3 सेशनमध्ये त्याला डिवाईड कराल आणि प्रत्येक सेशन कमीत कमी 3 तासाचं असलं पाहिजे. म्हणजे 3 तास एकदा बसल्यानंतर तुम्ही तिथं उठायचं नाही. आता सुरुवातीला हे पॉसिबल नाही होणार. जर आपल्याला अभ्यासाची सवय नसेलच तर हे लगेच होणार आहे का मित्रांनो, तर नाही. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 3 अवरच्या सेशनमध्येच मला एकदा काय सिटिंग कंप्लीट करायची आणि ते 3 अवर झाल्यानंतरच मी त्या चेअरवरून किंवा टेबलचं तुमचं वॉटर इट मे बी लायब्ररी असेल त्याच्यातून बाहेर निघेल, तोपर्यंत निघणार नाही. सुरुवातीला ॲट अ टाईम 3 आवर्स होणार नाही, पण ते ग्रॅज्युअली जे असेल ते ग्रॅज्युअली तुम्हाला करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्री आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये जाणार आहात तर 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या सिटिंगचा जो अवर असणार आहे किंवा सेशन असणार आहे, एक सेशन हे कमीत कमी 3 तासाचं असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये. त्याच्यानंतर मीटिंग डेडलाईन्स. तुम्ही जो प्लॅन ठरवलेला आहे, मग इयरली आहे, त्याच्यानंतर 6 मंथली असेल, त्याच्यानंतर बाय मंथली असेल, मंथली असेल, वीकली असेल, डेली असेल, ते जे असतील ना तर ते तुम्हाला काय केलं पाहिजे, ते टार्गेट तुम्ही अचीव केले पाहिजे. तर ते जे टू डू लिस्ट तुमची जर कंप्लीट झाली ना किंवा चेकलिस्ट तुमची जर टिक झाली ना, तर तिथं मग तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो आणि तुमचा सिलेबस जो आहे तो पुढे सरक जातो. आणि मग प्रत्येक वेळेस काय सिलेबसला एकदम मोठ्या पद्धतीने न बघता स्मॉल चंकमध्ये त्याला डिवाईड करायचं. त्या स्मॉल चंकला काय करायचं, पेजेसमध्ये डिवाईड करायचं आणि त्या पेजेसला तुमचे जे सेशन्स असतील, स्टडी सेशन, त्याच्यात बसायचं आणि त्याच्यामध्ये त्याला अनालाइज करायचं, त्याला स्टडी करायचा. ठीक आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मेंटल हेल्थ इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि जेव्हापासून काय आहे सोशल मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह झालेल्या आहेत ना, तर त्या तेव्हापासून यूथ पण काय आणि बरेचसे काय झाले तर वल्नरेबल झाले. तर तुम्हाला स्ट्रेस आला, तुम्हाला मेंटल फटिक जाणवते, तर कधी असं एकटे राहू नका किंवा असं म्हणू नका की नाही मी कसं काय कोणाशी बोलू, मी जर ही माझ्या मनात असलेली गोष्ट जर मी कोणाशी बोललो तर समोरची व्यक्ती काय म्हणतील, काय म्हणेल, असं करू नका. तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील ना, त्यांच्यासोबत अटॅच राहा. कारण ही प्रोसेस काय मित्रांनो, एकदम मेंटल कॅलिबर याला फार स्ट्रॉंग लागते. कारण फार आणि पूर्ण एक्झॉस्ट करणारी प्रोसेस आहे. इयर लाँग प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट माहीत नाही, तुम्ही कुठे स्टँड करताय तुम्हाला हे माहीत नाही. काही वेळेस असं होतं की सगळं इम्प्रूव्हमेंट केले पण अजून कुठे इम्प्रूव्ह करू ते समजत नाही. काही वेळेस ॲप्रोप्रिएट गाईडन्स नसतं, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते. आपण योग्य करतोय का, सेल्फ डाऊट क्रिएट होतात. अशा वेळेस स्ट्रेस फार क्रिएट होतो आणि त्याच्यानंतर मेंटल हेल्थ पण काय होतं, तर डिटेरिएट होत जाते. त्याच्यामुळे अशा वेळेस काय आहे की जे स्ट्रेस आहे ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टे कनेक्टेड. आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ना, म्हणजे क्लोज फॅमिली मेंबर आपण त्याला म्हणतो, आई वडील असतील, त्याच्यानंतर भाऊ बहीण असतील किंवा तुमचा रिलेशनमध्ये असा कोणी तो तुमचा मित्रासारखा एखादा व्यक्ती असेल की ज्याच्याशी पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बोललं तर तुम्हाला चांगलं फील होतं. अशा व्यक्तीशी काय असायचं तर नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. एकदम सगळ्यांशी संबंध तोडून असं एकदम हिमालयात गेल्यासारखं स्टडी करू नका. अशा वेळेस काय होतं की वी आर सोशल ॲनिमल्स आणि सोशल ॲनिमल्स असल्यामुळे काय की आपल्याला काय असतं की समाजात राहण्याची सवय झालेली असते. प्रिपरेशन ड्युरेशनमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही कट ऑफ राहा, तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा. पण एकदा तुमचं
प्रिपरेशनवर झाले म्हणजे 9 तास किंवा 10 तास झाले, वॉटर इट मे बी, तर उरलेल्या वेळामध्ये तुम्ही फोनवर बोलू शकता, फॅमिलीशी बोलू शकतात, मित्रांशी बोलू शकतात. तुम्ही जर तिथे स्टडी करत असाल म्हणजे ग्रुप करून स्टडी करत असाल तर तुम्ही एकमेकांची इंटरॅक्शन जर करत असाल, याच्या वेळेस काय होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही इंटरॅक्ट करता ना, तर तुमच्या डोक्यामध्ये असलेला स्ट्रेस किंवा निगेटिव्हिटी ती निघून जाते. तुमचे आपले जे बेस्ट फ्रेंड आहेत तर बेस्ट फ्रेंड बनवून ठेवायचे. हे प्रत्येक वेळेस काय एक सेफ्टी वॉल म्हणून म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जे स्ट्रेस क्रिएट झालेलं आहे ते बस्ट करण्यामध्ये किंवा बाहेर काढण्यामध्ये ह्या गोष्टी मदत करतात. त्याच्यानंतर इमोशनल सपोर्ट फार गरजेचा असतो. काही वेळेस काय होतं प्रिपरेशनच्या अगोदर किंवा एवढा सिलेबस आहे माझा होईल का, किंवा आपले कॉम्पिटिटर जे असतात तर त्यांच्याकडे बघून आपल्याला घाबरणं होतं, किंवा मॉक टेस्टमध्ये कमी मार्क आले किंवा कसे आले तर स्ट्रेस क्रिएट होतो, माझ्याकडनं होईल का, मी कॅपेबल आहे का, असे क्वेश्चन जे ते क्वेश्चन राईज व्हायला सुरुवात होतं. तर अशा वेळेस हे जे फ्रेंड्स असतात ना तर त्यांच्याशी बोलणे, फॅमिली मेंबरशी बोलणे, अशा वेळेस काय होतं की तुमचा जो स्ट्रेस आहे ना तो स्ट्रेस कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आउटलुक आणि स्वतःला ना एवढं सिरियसली घेऊ, सिरियसली इन द सेन्स की काही वेळेस काय होतं की आपण प्रिपरेशन करत असतो, कोणी आपल्याला काही बोलून देतं ते आपण फार मनाला लावून घेतो. मग हा मला असं का बोलला, माझ्याकडनं होईल का, हा असं बोलणारा कोण लागला, कुठले तरी रिलेटिव्ह आला तर तो आपल्याला काहीतरी असते हसी मजाकमध्ये बघतो, तू काय करशील का, असं करेल का, म्हणजे असे जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ना की जे तुमच्यावर हॅम्पर करतात ना, तर स्वतःवर एवढं आहे ना की स्वतःला एकदम हे नाही समजायचं की ठीक आहे तुम्हाला बोललं ना यू आर वन ऑफ द ॲस्पिरंट, ठीक आहे बोललं ना तर स्वतःला हसून घ्या, अरे नाही याचं म्हणणं बरोबर असेल, काही असेल बरोबर असेल इन द सेन्स म्हणजे त्याला ॲग्री होऊ नका, पण हसून गोष्टी टाळून द्या. तुमच्यावर ज्या गोष्टी स्ट्रेस क्रिएट करणाऱ्या असतील ना तर तशा गोष्टीमध्ये स्वतःकडे काय करा तर बघून कळा. काही वेळेस काय होतं तुम्ही क्वेश्चन विचारला क्लासमध्ये, तुम्ही जर कुठे क्लास करत असाल आणि तो एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन असतो आणि कॉमन सेन्सचा म्हणजे सॉरी एकदम जनरल क्वेश्चन असतो, पण तो विचारल्यानंतर बाकीचे हसायला लागतात किंवा बाकीचे म्हणतात अरे याने काय एकदम कॉमन गोष्ट विचारली किंवा काय गोष्ट विचारली, इंग्लिशमध्ये एक्सपेक्टेड असेल तुम्ही मराठीत बोलले तर काही वेळेस काय होतात की ते बाकीचे हसायला लागतात आणि आपण डिमोरलाइज फील व्हायला लागतो की खरंच आपण या क्राऊडशी मॅच करू शकतो का, की काही होऊ शकतात का. अशा वेळेस जर तुम्हाला डाऊट क्रिएट झाला तर सरळ स्वतःवर हसायचं, बाकीचे हसायला लागले नाही नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता, म्हणजे त्यांना म्हणून त्यांना टाळून द्यायचं, त्यांना आपल्यावर हसून नाही द्यायचं. तुम्ही स्वतःवर जर हसून घेतलं ना तर महत्त्वाचं काय दुसरं तुमच्यावर किती असले ना तर तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. हे कशासाठी की तुमचा स्ट्रेस हा क्रिएट होता कामा नये. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की जे फेल्युअर्स तुम्हाला येतील किंवा तुमचे लिमिटेशन्स असतील ते ग्रेसफुली ॲक्सेप्ट करायचे की नाही ठीक आहे माझ्यामध्ये कमतरता होती तर आता मी याच्यामध्ये वर्कआउट करेल, असं पॉझिटिव्ह आउटलुक आहे ना तो ठेवणे फार गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अटॅचमेंट अँड लेटिंग गो, तुमच्या गोलशी अटॅच राहू नका. अटॅच इन द सेन्स की तुमच्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे घडते तर ती फक्त तुमच्या गोलच्या सवतीभोवती घडते तर असं ठेवू नका. तुम्ही पर्टिक्युलर ड्युरेशन दिलं आहे ना त्याच्यासाठी वॉटर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुमच्या प्रिपरेशन लेवलनुसार, तुमच्या एज फॅक्टरनुसार, तुमच्या फॅमिली सगळे जे काही कन्सिडर करून तुम्ही जेही काही वेटेज त्याला देणार आहात, तर अशा वेळेस करत असताना आहे ना की तुम्ही तुमच्या गोलशी काय राहा तर एकदम अटॅच होऊ नका. म्हणजे कुठली गोष्ट झालं तर मग माझ्या गोलचं काय होईल, असं काय होईल. त्यावेळेस काय होतं की थोडं लिबरलला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हेल्थचं सिच्युएशन आले आणि अशा वेळेस जर कोणाची जर एमर्जन्सी आली तर तुमचं प्रिपरेशनच्या अगोदर ते समोरच्याची जर हेल्थ असेल त्याच्यावर जर दुसरा कोणी कॅन्डिडेट नसेल तर त्याच्यावर फोकस करा, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर काय की बऱ्याच वेळेस जर तुम्ही अटॅचमेंट ठेवत गेले डोक्यात ते जर घोकत गेले ना आणि तशा गोष्टी वर्कआउट व्हायला सुरुवात नाही झाली तर तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल इन्क्रीज होतं. तुमचं महत्त्वाचं काय आहे की तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही म्हणजे आपण असं म्हणू शकतात की एक प्रिव्हिलेज सेक्शनमधून, प्रिव्हिलेज म्हणजे काय की तुमच्या मी इकॉनॉमिकली नाही म्हणत आहे, तुम्ही प्रिपरेशनसाठी तुमच्याकडे वेळ मिळतो की तुम्ही प्रिपरेशन करत आहेत ना तुम्ही भाग्यवान आहात हे समजा. कारण की काय प्रत्येकाला हा चान्स मिळत नाही. त्याच्यानंतर तुम्ही ना प्रोसेसवर फोकस करा, रिझल्टवर फोकस करू नका. म्हणजे तुमचं सिलेबस आहे, तुमचा टास्क आहे, तुमचं कवर होतं आहे का, ते झालं आहे का, टेस्टमध्ये रिझल्ट आउटकम मिळतो आहे का. तुम्ही जे स्मॉल थिंग्सवर जर फोकस करत गेलेत ना ऑब्व्हियसली तुमचा जो एंड रिझल्ट आहे ना तो एंड रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर फक्त एंड रिझल्टवर जर फोकस केलं आणि प्रोसेसला जर दुर्लक्ष केली ना तर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. म्हणून एकदम अटॅच राहू नका कुठल्या गोष्टीसाठी. आणि जो आपण म्हणतो ना एकदम कर्मयोग, तर कर्मयोगचं जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर फॉलो करायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस मेडिटेशन, माइंडफुलनेस, ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज ठीक आहे या फार महत्त्वाच्या आहेत तर ते आपण करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइज आणि हेल्थ. फिजिकल एक्सरसाइज करा मित्रांनो. म्हणजे आता एक्झामिनेशन म्हणजे ॲस्पिरंट जे असतात तर प्रिपरेशनसाठी आपल्याला काय दिवसभर सेटिंग करून बसावं लागतं. अशा वेळेस काय स्थूलता येते,
थोडं काय म्हणू शकतो आपण, ते लिथर्जी येते, आपली थिंकिंग प्रोसेस रिस्ट्रिक्ट होते, फ्रेशनेस जाणवत नाही. तर अशा वेळेस तुम्ही योगा म्हणा, मेडिटेशन असेल, त्याच्यानंतर 30 ते 40 मिनिटं काहीतरी वॉकिंग असेल, हे जर केलं ना, तर तुमचं ब्लड चांगलं सर्क्युलेट होतं, घाम येतो, तुम्हाला फ्रेश वाटतं आणि नवीन आयडियाज जनरेट होतात. आणि जे नवीन आयडियाज जनरेट होतात ना, ते तुमचं जे काही प्रोडक्टिव्हिटी अभ्यासामध्ये ती इन्क्रीज करायला मदत होते. तुम्ही हा विचार करू नका, मी 30 मिनिटं 40 मिनिटं फिरायला जातो तर माझ्या अभ्यासावर परिणाम होतो. तसा विचार करू नका, की 30 आणि 40 मिनिटं जर तुम्ही फिरायला गेले ना, तर तुमच्या अभ्यासाचा जो स्पेस आहे ना, तो 1.5x किंवा 2x काय करतो, तो इन्क्रीज होतो. तर त्या ॲटिट्यूडने तुम्ही काय करा, त्याच्याकडे बघा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ही फिजिकल एक्सरसाइज हेल्थ जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि 7 ते 8 तास झोप आहे ना, ही रोज झोप घ्या. कारण तुम्ही दिवसभरामध्ये जेवढं काही वाचलेलं आहे, तुमचं जे अभ्यास कन्सॉलिडेट केला आहे, ते तुम्हाला इंटरनलाइज होण्यासाठी झोप महत्त्वाची. ज्यावेळेस तुमची झोप होते त्यावेळेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडली ब्रेनमध्ये स्टोअर होते आणि ते स्टोअर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसाठी तुम्ही फ्रेश होतात. म्हणून झोपेसोबत कॉम्प्रोमाइज करू नका आणि याचा अर्थ नाही की फार झोपा. ते पण एक पिरियडिक सेल्फ असेसमेंट. काही दिवसानंतर स्वतःला असेस करत राहा. 7 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी, की तुम्ही जो अभ्यास करत आहात, तो बरोबर राईट डायरेक्शनला आहे का? जे डिझायर्ड आउटकम, एक्स्पेक्टेड आउटकम्स आहेत, ते एक्स्पेक्टेड आउटकम मीट होत आहेत का? किंवा जर मीट होत नसतील, त्यावर जर काही ओव्हरकम करायचं असतील किंवा काही सोल्युशन वर्कआउट करायचे असतील, तर सोल्युशन तुम्ही वर्कआउट करतायत का? ते योग्य दिशेने चालतायत का? हे जे पिरियडिक सेल्फ असेसमेंट आहे ना, हे फार इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला ट्रॅकवर ठेवतं आणि हे जे आपण मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट करतोय, मग सारथी मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे किंवा पाथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम असेल, या दोघींमध्ये ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत आहोत, त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा केला जाणार आहे. त्याच्यानंतर अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. अडॅप्टेबल आणि फ्लेक्झिबल राहा मित्रांनो. तुमच्या एक्झामिनेशन प्रोसेस आपली ही 1 ते 1.5 वर्षाची जरी बघितली आपण, ही फार लेंग्दी आहे. याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काही वेळेस एक्झाम डिले होते. काही वेळेस काही कारणास्तव आपण असं म्हणू शकतो, की आपलं प्रिपरेशन होत नाही. काही वेळेस रूम असेल तुम्हाला सोडावी लागते. तुम्ही घरी असाल तर पाहुणे येतात. काही अनवॉन्टेड थिंग्स घडून जातात. तुमच्या प्लॅनिंगनुसार तुमचा अभ्यास होत नाही. अशा गोष्टी या कॉमन आहेत, या होतील. पण अशा जर झालं तर अशा वेळेस तुमचा प्लॅन लगेच फ्लेक्झिबल करणे, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवणे आणि असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ज्या म्हणजे अवेलेबल ऑप्शन्स असतील त्याच्याशी ॲडॅप्ट होणे हे फार गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गरमी झाली आणि गरमी आल्यानंतर की ऑब्व्हियसली की फार गरमी होते. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला अभ्यास करता तर गरमीमध्ये अभ्यास होत नाही. मग त्या ज्या ठिकाणी तुम्हाला थंड वाटत असेल त्या ठिकाणी जाऊन किंवा सकाळी लवकर उठून अभ्यास करणे किंवा जे तुम्हाला जर AC लायब्ररी अफोर्डेबल असेल तर तिथे जाऊन, म्हणजे व्हॉटर इट मे बी द ऑप्शन्स आर देअर. त्या पद्धतीने तुम्हाला जे अडॅप्टेबिलिटी असेल, तुमची प्रिपरेशनची जी सायकल असेल, स्टडीची सायकल असेल, ती तुम्हाला मोल्ड करता आले पाहिजे. एकदम असं नाही की तुम्ही जे मांडलेलं आहे त्या पद्धतीने पेपरवर जे तुम्ही मांडले ते तसं वर्कआउट होईलच असं नाही. 70 ते 80% ते तसंच वर्कआउट झालं पाहिजे. पण 20-30% कुठेतरी चेंजेस होतील. त्याच्याशी तुम्ही अडॅप्टेबल राहिलं पाहिजे. तुम्ही फ्लेक्झिबल असले पाहिजे. त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स हा तुमच्या सिलेबसचा पण पार्ट आहे आणि हा आपल्याला महत्त्वाचा पण आहे. तुम्ही किती हुशार आहे ना, त्याच्यावर ही एक्झाम म्हणजे तुम्ही सक्सीड नाही होऊ शकत. पण तुम्ही इमोशनली किती इंटेलिजन्स आहात ना, त्याच्यावर ही एक्झाम तुम्ही काय करू शकतात, तर ऑब्व्हियसली म्हणजे क्वालिफाय होऊ शकतात आणि चांगले मार्क गेन करू शकतात. कारण लक्षात घ्या मित्रांनो, स्ट्रेस येत आहेत, एन्झायटी आहे, पेपर कसा मॅनेज करायचा, पेपरमध्ये अनवॉन्टेड थिंग्स आल्या किंवा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आले तर त्याला कसं डील करायचं, स्वतःचं जे कामनेस आहे तो कसा मेंटेन करायचा, त्याच्यानंतर स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं, त्याच्यानंतर आपल्या पियरशी कसं वागायचं, त्याच्यानंतर ज्यावेळेस घरी जातो काही क्वेश्चनेबल जे काही ऑब्जेक्शन आपल्यावर उचलले जातात, की किती बरेचसे जर काही वर्षापासून प्रिपरेशन करणारे असतील तर आपल्या सराउंडिंगचे लोक असतातच जे डिमोटिवेट करतात. अशा वेळेस स्वतःला सांभाळणं या सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचं काय की सेल्फ इंटेलिजन्स. अशा वेळेस म्हणजे काय की तुमचा जो सेल्फ अवेअरनेस आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे का, तर तुम्ही स्वतःबद्दलचे तुम्हाला ट्रिगर पॉईंट्स माहीत आहेत का, तुम्हाला माहीत आहेत का की तुम्ही काय खाल्ल्याने तुम्हाला झोप येते, तुम्हाला लक्षात येतं की कुठल्या पद्धतीच्या व्यक्तींमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा जो मूड स्विंग्स आहेत ते मूड स्विंग्स इन्क्रीज होतात. तुम्हाला हे लक्षात येतं आहे का की कुठल्या प्रकारचे जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींशी भेटल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्हली जे असेल ते पॉझिटिव्ह जाणवतं. त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दलच्या माहीत असल्या पाहिजे. म्हणजे इव्हन केव्हा झोपल्यानंतर मला चांगलं वाटतं, कुठल्या टाईम ड्युरेशनमध्येच माझा चांगला अभ्यास होतो, काय खाल्ल्यानंतर मला कसं फील होतं, एवढं म्हणजे मायन्यूट लेवलच्या गोष्टी आहेत ना, ह्या जर तुम्ही स्वतःबद्दल अवेअर राहाल ना, तर त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला की जी अडॅबिलिटी आहे आणि गिवन सिच्युएशनमध्ये त्याच्यावर कुठली गोष्टी वर्कआउट करायच्या त्यासाठी या गोष्टी मदत करतील. एम्पॅथी आणि कम्युनिकेशन म्हणजे काय दुसऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवा.
म्हणजे तुमचं पीअर ग्रुप आहे, एखाद्या कॅन्डिडेटला समजा टाईम कमी असेल किंवा त्याचे नोट्स प्रिपेअर होत नसतील, तुम्ही शेअर केलं तर काही फरक नाही पडत. तुमचं कम्पॅशनेटनेस त्या ठिकाणी तो दिसतोय काही कॉन्टॅक्ट्समध्ये, लक्षात घ्या. तर मग हे जे इमोशन्स आहेत, दुसऱ्याचे इमोशन्स समजून घ्या, स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करा. आणि ज्यावेळेस तुम्ही एथिक्स वाचाल त्यावेळेस तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे वगैरे काय ते लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर पेशन्स आणि परसिवरन्स. तुमच्याकडे जर इमोशनल इंटेलिजन्स असलं ना, तर तुमच्याकडे पेशन्स असतात. तुम्ही दृढ निश्चयाने गोष्टीचा काय करतात, तर पाठलाग करतात. या पण गोष्टी गरजेच्या आहेत. कारण की तुमचं जे गोल अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर काही वेळेस तुमचे अटेम्प्ट्स इन्क्रीज होऊ शकतात अनवॉन्टेड सर्कमस्टान्सेसमध्ये. तर त्यावेळेस तुमची कन्सिस्टन्सी, ते पेशन्स मेंटेन करणे, 1.5 वर्षाची 1 वर्षाची सायकल मेंटेन करणे, त्याच्यामध्ये पेशन्स फार गरजेचे आहेत. ते पेशन्स मेंटेन करणे हे तुम्ही शिकलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मेंटल स्टॅमिना टू कीप प्रिपेअरिंग विदाऊट गेटिंग डिस्करेज बाय शॉर्ट टर्म फेल्युअर. जसं सांगितलं तुम्हाला की म्हणजे तुम्हाला जेही चॅलेंजेस फेस होत आहेत ते म्हणजे जे चॅलेंजेस पासून न डगमगता तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रिपरेशन आहे, ते प्रिपरेशन करायचं आहे. आणि तुम्ही ही प्रिपरेशन का सुरुवात केली ते डोक्यात ठेवायचं आहे. आणि ते जर तुमच्या डोक्यात असलं तर तुमचं पेशन्स आणि परसिवरन्स जे असतील ते काय होतं, तर ते एन्ड्युरन्स तुमचा इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आता हा रीलचा जमाना आहे, इंस्टाग्रामचा जमाना आहे. आणि इव्हन 30 सेकंदामध्ये म्हणजे टच ऑफ फिंगर काय केलं जातं, एक रील जी असेल ती चेंज केली जाते. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, तर फोकस करायचं आहे स्टडीवर. तर त्यावेळेस हे जे डिस्ट्रॅक्शन्स असतील ते डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहा. त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइज, मेडिटेशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा तुमचा प्रिपरेशनचा इंटिग्रल पार्ट बनवा. याच्यामुळे तुमचं काय होईल, तर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन. आणि तुम्ही जे स्टडी करणार आहात ना, स्टडी करत असताना त्याला स्मॉल इंटरवलमध्ये डिवाईड करा. म्हणजे जसं मी तुम्हाला 3 तासाची सेटिंग सांगितलं, मग 3 तासाच्या सेटिंगमध्ये तुम्ही प्रत्येक अवर किंवा प्रत्येक अर्धा तास जो असेल तो 25 मिनटं तुम्ही स्टडी कराल आणि 5 मिनटं त्याच्यामध्ये कशासाठी द्याल, तर एक ब्रेकसाठी द्याल किंवा तुम्ही जे वाचलेलं आहे ते आठवण्यासाठी द्याल. याच्यामुळे काय होणार आहे, की तुम्ही जे अभ्यास करताय त्याचा फोकस पण राहील, कॉन्सन्ट्रेशन पण राहील आणि ते तुम्हाला लाँग टर्म ड्युरेशनसाठी लक्षात ठेवायला मदत होईल. जसं सांगितलं तर लिमिट फोन यूज करा, सोशल मीडियाला जास्त यूज करू नका आणि अदर काही डिस्ट्रॅक्शन जे मी अगोदर डिस्कस केले तर त्याच्यापासून दूर राहा. पोमोडोरो टेक्निक जे आपण आता ज्यावेळेस अजून डिटेलमध्ये बघूया की अभ्यास कसा करायला काय पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यामध्ये मी ते समजून सांगेल नंतरच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्मविश्वास जो असेल, ठीक आहे, तो असला पाहिजे. स्वतःवरचा विश्वास हा असला पाहिजे. ठीक आहे. आणि स्वतःवरचा विश्वास किंवा कॉन्फिडन्स हा कधी येतो, की तुम्हाला जे गोल अचीव्ह करायचं आहे त्यासाठी लागणारी रिक्वायर्ड स्ट्रेंथ तुमच्याकडे जर येत असली आणि तुम्ही त्याच्यावर जर राईट डायरेक्शनने वर्कआउट करत आहेत हे तुम्हाला समजते, तर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स काय होणार आहे, तर बूस्ट होणार आहे. कारण कॉन्फिडन्स काय बाजारात मिळणारी म्हणजे वस्तू नाही आहे, की तुम्ही बाजारात गेले आणि स्टोअरवर सांगितलं की मला 1 किलो किंवा 2 किलो कॉन्फिडन्स दे, ते तसं नाही. तो हे कॉन्फिडन्स जो तुमचा डेव्हलप होणार आहे हा तुमच्या एफर्ट्सवर आणि ते एफर्ट्स तुम्ही राईट डायरेक्शनवर किती दिलेले आहेत आणि त्या राईट डायरेक्शनने दिलेले जे काही एफर्ट्स आहेत ते तुम्हाला मॉक टेस्टमध्ये किंवा तुमच्या काही सेल्फ इव्हॅल्युएशनमध्ये ते जस्टिफाईड होत आहेत का, ते जर याचं सांगड घातली ना, तर मग कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ आहे तो काय होतो, इम्प्रूव्ह होतो किंवा इन्क्रीज होतो. त्याच्यासाठी काय आहे, तर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी काय असलं पाहिजे, तर जे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आहे हा असला पाहिजे. त्याच्यानंतर सेल्फ डाऊट तुमच्याकडे होईल का नाही होईल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, कारण की कालांतराने ह्या गोष्टी डोक्यामध्ये येतात. सिलेबस होत नाही, एखादा सब्जेक्ट समजत नाही, सब्जेक्टमधला एखादा पॉईंट समजत नाही, या सगळ्या गोष्टी असतात त्या कॅन्डिडेटला फेस कराव्या लागतात. तर अशा वेळेस काय आहे, की त्या स्वतःवर डाऊट घेऊ नका की तुमच्याकडनं होईल का नाही होईल. एकदा तुम्ही सगळे पॅरामीटर चेक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, तर त्याच्यानंतर मध्ये प्रोसेसमध्ये हे डाऊट घेऊ नका. प्रिपरेशन बेस्ड कॉन्फिडन्स जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचं प्रिपरेशन जसं जसं इन्क्रीज होत जाणार आहे, त्याची क्वालिटी जशी एन्हान्स होत जाणार आहे, त्याच्यावरच तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. हे काही तुम्हाला रिचार्जसारखं किंवा कुठल्या वस्तूसारखं नाही आहे, की तुम्ही रिचार्ज केला किंवा काही वस्तू घेऊन आले आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तसं तर घेऊन बरं. सेलिब्रेट सक्सेस, स्टे कन्सिस्टंट विथ युअर प्रिपरेशन अँड व्हिज्युअलाइज सक्सेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मॉकमध्ये चांगले मार्क मिळतात, स्वतःला शाबासकी द्या की नाही तुम्ही जे काही एफर्ट्स पुट करतायत राईट डिरेक्शनमध्ये तर ते जात आहेत. मग कुठे अशा वेळेस तुम्ही कुठे संडे असेल, कुठे ऑफ असेल, तर तुम्हाला जे चांगलं वाटतं तुम्ही बाहेर खायला म्हणा किंवा मूव्हीला म्हणा किंवा मित्रांमध्ये म्हणा, वॉट इट मे बी, ते चिल आउट जे असेल ते तुम्ही करू शकतात. म्हणजे हा तुम्हाला काय झाला तर रिवॉर्ड झाला. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा सक्सेस मिळतं. म्हणजे ह्या गोष्टी तर तुम्ही केल्या ना, तुमचा कॉन्फिडन्स सेल्फ बिलीफ आहे ना तो इन्क्रीज होत जातं. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, तुम्हाला डिसिजन मेकिंग ॲबिलिटी काय आहे तर ते इन्क्रीज करावं लागेल. आता ही कशी पहिले एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये, नंतर इंटरव्ह्यूच्या स्टेजमध्ये आणि नंतर आपण काय म्हणू शकतो तर तुमच्या लाईफमध्ये. आता प्रिपरेशन करत असताना तुम्हाला बरेचसे डिसिजन्स घ्यावे लागतात. कुठला पेन यूज करू, इथून कुठला क्लास लावू, कुठल्या मेंटरशिपकडे जाऊ, कुठला ऑप्शनल घेऊ, ठीक आहे, कुठलं पुस्तक यूज करू,
इथून तुमचे डिसिजन मेकिंग जे असते ते चालू होते. मग डिसिजन मेकिंगमध्ये प्रत्येकासाठी क्रायटेरियाज असले पाहिजे. ते क्रायटेरिया लक्षात घेऊन तुम्ही ते काय करायचे, डिसिजन घ्यायचे. सिमिलरली तुमचे प्रिलिम्स एक्झामिनेशन तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्ट किंवा तुम्ही एक्झाम देत असाल, मग 4 ऑप्शन दिले. मग 4 ऑप्शनपैकी तुम्हाला कमी महत्त्वाचे कुठले ऑप्शन वाटतं, की ते तुम्ही निगेट करू शकतात. मग त्याचं पॅरामीटर काय आहे त्याच्यासाठी, किंवा तुम्ही करेक्ट आन्सरपर्यंत जाताय, तर तुम्ही जे डिसिजन घेताय तर त्याचं पॅरामीटर काय आहे. मेन्समध्ये पण पुन्हा तेच. ज्यावेळेस तुम्ही केस स्टडीज वगैरे सॉल्व्ह करतायत एथिक्समध्ये, तर तुम्ही जो कोर्स ऑफ ॲक्शन चूज करतायत, मग त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, तर ती काही तत्वांवर किंवा काही प्रिन्सिपल्सवर अवलंबून असते. मग ते जे तुमचे फाउंडेशन ना किंवा फंडामेंटल्स ते क्लिअर करणे, मग जेणेकरून तुम्हाला काय असणार आहे, की तुम्ही ॲट अ राईट प्लेस ॲट अ राईट मुवमेंट तुम्ही जे डिसिजन आहे ते डिसिजन घेऊ शकता. त्यावेळेस तो राईट रिझल्ट हा मिळत असतो. हे झाल्या गोष्टी. म्हणजे आता कुठल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे, म्हणजे अकॅडमिक स्किल्स आणि नॉन अकॅडमिक स्किल आपण याच्या संदर्भात बोललो. आता तर आपल्याला काय करायचं आहे, की कुठल्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे आणि आता कुठल्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे एक्झामिनेशन प्रोसेसच्या दरम्यान. थिंग्स टू बी अवॉइडेड बाय ॲस्पिरंट्स ऑफ UPSC आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फ्रॉम द बिगिनिंग इट्ससेल्फ. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही कुठल्या गोष्टी ह्या अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे आता तुमचं प्रिपरेशन जेव्हा स्टार्ट होते, अगोदरचे जे आपण केलं ना, ते तुम्ही प्रिपरेशनच्या अगोदरपासून पण स्टार्ट करू शकतात. त्या स्किल्स डेव्हलप करणे, किंवा तुमचं प्रिपरेशन इनिशियल स्टेजला किंवा ॲडव्हान्स स्टेजला असला तरी त्या स्किल सेट्स आपल्याला काय आहेत तर पाहिजे आहेत. मग आता याच्यामध्ये प्रोसेस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, ज्या एक्झाम प्रोसेस रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या अवॉइड करायच्या आहेत. त्या कुठल्या करायच्या आहेत, की एक तर म्हणजे एक्झामिनेशनची स्ट्रक्चर आणि प्रत्येक स्टेजची जी डिमांड आहे ती अंडरस्टँड करून न घेणे. तुम्हाला प्रिलियम स्टेज, मेन स्टेज, पर्सनॅलिटी टेस्ट, प्रत्येक लेव्हलची जी काही स्टेजेस आहेत, तर प्रत्येक लेव्हलला काय डिमांड आहे, काय स्किल सेट्स रिक्वायर्ड आहेत, त्या गोष्टी जाणून घेणे फार गरजेचं आहे आणि ते माहीत असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर इग्नोरिंग द सिलेबस. सिलेबसला कधीच इग्नोर करू नका. कॅन्डिडेटचं काय असतं, की मला प्रिपरेशन करायचं आहे आणि मला तुम्ही आता पुस्तकं सांगा, बस प्रिपरेशन करायचं आणि पुस्तकं सांगा. कारण पुस्तकांवर नाही, पुस्तकं तुम्हाला सिलेबसनुसार वाचायची आहेत. म्हणून सिलेबसमधून दिलेला प्रत्येक पॉईंट, सब टॉपिक्स या ज्या काही गोष्टी असतील, या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार स्टँडर्ड सोर्सेस वाचायचे आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, स्टँडर्ड सोर्सेस फार इम्पॉर्टंट आहे. कारण स्टँडर्ड सोर्सेसच तुमची जी क्रिटिकल थिंकिंग आहे ना, ती ॲडव्हान्स करायला किंवा तुमचं जे क्वालिटी मटेरियल किंवा क्वालिटी आन्सर एनहान्स करायला मदत करते. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर निग्लेक्ट करणे, मग ते प्रिलिम्सचे असतील किंवा मेन्सचे असतील. आता MPSC राज्यसेवेच्या कॉन्टॅक्समध्ये तर आता मेन्सचे जे 2025 पासून आहे, पण त्यांनी सिलेबस हा UPSC मधून घेतलेला आहे. म्हणून जे UPSCचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना, ते रेफर करणं या ठिकाणी गरजेचे आहे. त्याच्यानंतर स्किपिंग दी NCERTज अँड महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक. जर तुम्ही MPSCसाठी करत असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इसेन्शियल आहे. UPSCसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड रेफर करण्याची आवश्यकता नाही. पण महाराष्ट्रासाठी NCERT आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड दोघी पुस्तकं आवश्यक आहेत. पर्टिक्युलर सब्जेक्ट्सचे, सगळे सब्जेक्ट्स नाही. तर तुम्ही जर फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग नसलं ना, तर तुम्ही जे ॲडव्हान्स बुक रीड करणार आहेत किंवा रेफरन्स मटेरियल रीड करणार आहेत ना, ते तुम्हाला समजत नाही. आणि जे काही बेसिक मिनिमम अंडरस्टँडिंग आपल्याला आवश्यक असतात, सब्जेक्ट स्पेसिफिक कीवर्ड्स आवश्यक असतात, ते आपल्याला डेव्हलप होत नाही. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याच्यानंतर एक्सेसिव्हली स्टडी मटेरियल करणे, म्हणजे बाजारात कुठलं मटेरियल आलं का घे, दुसरं आलं का घे, कोणी सांगितलं का नवीन पुस्तक घे, तसं करायचं नाही. बेसिक मिनिमम जे ऑप्टिमम सोर्सेस आहेत ते चूज करायचे, सिलेक्ट करायचे आणि ते पण स्टँडर्डाइजच असले पाहिजे. त्याच्यामुळे स्वतःला ओव्हरलोड करायचं नाही. स्टडी मटेरियल बरोबर जेवढे गरजेचे आहेत तेवढेच आपण काय करायचे आहेत, रेफर करायचे आणि त्याला मल्टिपल टाईम काय करायचे, रिवाईज करायचं आहे. त्याच्यानंतर एकच स्टडी स्ट्रॅटेजीवर काय करायचं आहे तर रिलाय करणे. आता बरेचसे कॅन्डिडेटचं काय आहे, की ते यूट्यूबवरून स्टडी करतात. लक्षात घ्या मित्रांनो, आपली एक्झामिनेशन ही रायटिंगची आहे. व्हिडिओ यूट्यूबवरची जी स्टडी आहे ती तुम्हाला MCQ एक्झाम क्वालिफाय करून देऊ शकते, पण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही. तुम्ही यूट्यूबवरून कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या, पण अंडरस्टँड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ते ॲब्सॉर्ब करायचं किंवा कंटेंट लक्षात ठेवायचं आहे, ते तुमच्या बेसिक बुकमधूनच लक्षात असलं पाहिजे, किंवा ती जी PPT दिली असेल तर PPTमधूनच तुम्ही ते रीड केलेलं पाहिजे. पण ते PPTमधली लँग्वेज ही सेल्फ एक्सप्लेनेटरी असली पाहिजे, ना की पॉइंटरची असली पाहिजे. म्हणून तुम्ही ज्या मीडियममधून स्टडी करतायत तर दोघी ऑडिओ व्हिज्युअल रीडिंगचा मोड तुम्ही यूज करा, पण मॅक्सिमम फोकस हा तुमचा रीडिंगवर असला पाहिजे, ना की लिसनिंग और ऑडिओ, लिसनिंग और व्हिडिओ आणि लिसनिंग तुम्ही यूज केलं तर त्याला रिव्हिजनसाठी यूज करा. तुमचा जो बेसिक फाउंडेशन आहे त्याच्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्रॅमिंग फॅक्ट्स विदाऊट अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट्स आर मोर इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला जोपर्यंत कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत तुम्हाला फॅक्ट्स लक्षात राहणार नाही. तुम्ही जर कन्सेप्ट अंडरस्टँड नाही केला आणि फक्त फॅक्ट्स लक्षात ठेवले तर तुम्ही त्याचं व्यवस्थित ॲप्लिकेशन करू शकणार नाही. आणि काही ठिकाणी जर ॲप्लिकेशन केलं तर ते रॉंग कॉन्टेक्स्टमध्ये जाऊ शकतो. म्हणून हे पण अवॉइड करायचं आहे. रशिंग दी प्रोसेस. काही कॅन्डिडेटला फार घाई असते की माझं एका वर्षात झालंच पाहिजे. ऑब्व्हियसली झालं पाहिजे, नो इश्यू. पण त्यांचा स्टडीचा स्पेस हा ऑप्टिमम नसला तरी ते त्यांच्या स्पेसपेक्षा जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस काय होतं,
की ते एक ना धड भाराभर चिंध्या होतात. म्हणजे त्यांचा टाईम पण जातो आणि तो सब्जेक्ट अंडरस्टँड करण्यासाठी जेवढा रिक्वायर्ड टाईम आहे, तेवढा तो त्यांच्याकडनं दिला पण जात नाही. म्हणून आउटकम रिझल्ट पण येत नाही. म्हणून एक्झामिनेशनसाठी तुमच्या पर्सनॅलिटीनुसार जेवढा रिक्वायर्ड टाईम आहे ना, तेवढा टाईम हा दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर नॉट हॅव्हिंग अ क्लिअर स्टडी प्लॅन. स्टडी प्लॅन तुमच्याकडे नसणे, म्हणजे तुम्हाला जर समजा 2025 किंवा 2026ची जर एक्झाम द्यायची आहे, तर त्यावेळेस तर तुमचं स्टडी प्लॅन असलं पाहिजे. म्हणजे वर्षभरात किंवा 1.5 वर्षात तुम्ही काय करणार आहात, त्याच्यापैकी तुम्ही वर्षभरात, महिन्यात, दिवसात, वीकलीमध्ये काय करणार आहात, हा सगळा जो स्टडी प्लॅन आहे ना, हा तुमचा तयार असला पाहिजे आणि त्यानुसार तुमची प्रोसेस गेली पाहिजे. कारण जर एकदाच तुमचा स्टडी प्लॅन झाल्यानंतर तुम्हाला फक्त तो फॉलो करावा लागतो आणि जर तुमचा स्टडी प्लॅन नाही झाला ना, तर प्रत्येक दिवशी उठून तुम्ही फक्त स्टडी प्लॅनच करत असतात आणि अभ्यास तुम्ही काही करत नाही. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इनकन्सिस्टंट रिव्हिजन. इनकन्सिस्टंट रिव्हिजन पण हा एक आहे. कॅन्डिडेट काय करतात, फक्त पुढेच जातात. म्हणजे पुढे पाठ आणि मागे सपाट असं करू नका. म्हणजे तुमची ज्यावेळेस वाचत आहात, तर तुमचं सिटिंगमधून उठल्याच्या अगोदर ते डोळ्यासमोरून गेलं पाहिजे, म्हणजे रिकॉल झालं पाहिजे. त्याच्यानंतर रात्री नाहीतर दुसऱ्या दिवशी ज्या स्लॉटमध्ये तुम्ही तो सब्जेक्ट कंटिन्यू करणार आहात, तो नवीन चॅप्टर चालू करण्याच्या अगोदर मागचं जे तुम्ही काल वाचले ते रिकॉल करून रिवाईज झालं पाहिजे. त्याच्यानंतर वीकच्या एंडमध्ये त्या गोष्टी रिकॉल करून रिवाईज झाल्या पाहिजे. मंथच्या एंडमध्ये त्या गोष्टी रिकॉल आणि रिवाईज झाल्या पाहिजे. 3 मंथ्स नंतर ते रिकॉल आणि रिवाईज झाल्या पाहिजे. अशी प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही फॉलो कराल, तर ते लाँग ड्युरेशनसाठी तुम्हाला काय राहणार आहे, तर लक्षात राहणार आहे. म्हणून हे इनकन्सिस्टंट जे रिव्हिजन आहे, ते आपण तुम्हाला काय करायचं आहे, तर अवॉइड करायचं आहे. ओव्हर स्ट्रेसिंग ऑन प्रिलियम अलोन. म्हणजे काही वेळेस काय होतात, काही कॅन्डिडेट फक्त प्रिलिम्सवर फोकस करतात. नाही, पहिले प्रिलियम आहे ना, तर प्रिलियमचा अभ्यास करू. लक्षात घ्या मित्रांनो, प्रिलियम्सचा तुम्ही जर मेन्सचा अभ्यास केला तर तुमचा प्रिलिम्सचा अभ्यास होतो. पण तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास केला तर तुमचा मेन्सचा अभ्यास होतो का, तर नाही, तसं होत नाही. म्हणून पहिले मेन्सचा अभ्यास करायचा, नंतर प्रिलिम्सचा मोड, म्हणजे प्रिलिम्सला 3-4 महिने बाकी असतील त्यावेळेस प्रिलिम्सचा जो अभ्यास आहे, तो प्रिलिम्सचा अभ्यास त्या ठिकाणी काय करायचा आहे, तो सुरुवात करायचा आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की जे ओव्हर स्ट्रेसिंग ऑन प्रिलियम जे असेल ते त्याच्यावर ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहे. ठीक आहे. निग्लेक्टिंग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, जे आपण याच्यावर काय करणार, तो फोकस करणार आहोत. सॉरी मित्रांनो, हा जो बॅकग्राऊंड नॉईज येतो तुम्हाला, तर गणपती बसलेला आहे तर त्याचा नॉईज होतो, त्याला अवॉइड करा आणि आपला जो व्हिडिओ त्याला कंटिन्यू करूया आपण. स्किपिंग डेली न्यूजपेपर रीडिंग. लक्षात घ्या, तुम्हाला न्यूजपेपर रीड करायचा आहे, पण सुरुवातीच्या प्रहरमध्ये नाही. तर तुम्ही ज्यावेळेस बोर फील करताय त्यावेळेस, आणि 1 तासापेक्षा सुरुवातीला ना जास्त वेळ न्यूजपेपरला द्यायचा नाही. आणि न्यूजपेपर पण रीड करत असताना तुम्ही फक्त एडिटोरियलवर फोकस करा आणि बाकीच्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतील, तुम्हाला जेव्हा सिलेबस समजलं त्यानंतरच त्या गोष्टी वाचा, तोपर्यंत त्या गोष्टी वाचू नका. निग्लेक्टिंग ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपरेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शनल गले पहिले म्हणजे एक राईट ऑप्शनल चूज करा तुमच्या पर्सनॅलिटीनुसार, त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करा, त्याचे नोट्स मेकिंग आणि त्याची आन्सर रायटिंग ही झाली पाहिजे. त्यानंतर एथिक्स आणि एसे हे फार दुर्लक्षित पेपर असतात, कारण एसेकडे तर बरेचसे कॅन्डिडेट हे लक्षच देत नाही, कारण सिलेबस काहीच दिलेलं नाही, थोडासा सिलेबस दिलेला आहे. मग काय जनरल स्टडीचा अभ्यास केला आहे त्याच्यासोबत कॉन्टेंट होऊन जातं, पण जी प्रॅक्टिस आहे किंवा त्याची थिंकिंग ॲबिलिटी ना, त्याच्यासाठी सुद्धा एसे आणि एथिक्ससाठी मिनिमम म्हणजे एक जो ऑप्टिमम ड्युरेशन आहे तो दिला पाहिजे, कारण प्रत्येक पेपर जो एथिक्स आणि एसे असेल हा 250 मार्क्स काय करतायत, तर ते कॅरी करतायत. त्याच्यानंतर अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ मॉक टेस्ट. हे सगळं झाल्यानंतर काय आपण प्रिपरेशन करतो की नाही, ठीक आहे मग माझं वाचून झाले, वाचू नये. तुम्ही ज्यावेळेस मॉक टेस्ट द्याल, तुम्ही प्रॅक्टिस कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क किती मिळतात त्याच्यावरून ठरणार आहे की तुमचं खरंच जे प्रिपरेशन आहे ते योग्य डायरेक्शनमध्ये किंवा क्वालिटेटिव्हली झाले का नाही. म्हणजे मॉक टेस्ट आहे, तर मॉक टेस्ट पण तुम्ही काय करायचे आहेत, तर अवॉइड करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर ओव्हर रिलायन्स ऑन कोचिंग. आता माझी पण कोचिंगच आहे, तरी मी हा पॉईंट दिला आहे. हा पॉईंट कशाला दिलेला आहे, कोचिंग रोल आहे ना फॅसिलिटेटिव्ह आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ते तुम्हाला डायरेक्शन देतात, पण चालायचं तुम्हालाच आहे, प्रिपरेशन तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम तुम्हालाच द्यायची. कोचिंग मला किंवा आम्ही येऊन त्या ठिकाणी एक्झाम नाही देणार आहे. आमच्याकडून तुम्ही गायडन्स घेणे, कुठे प्रॉब्लेम येतात त्याच्यावर सोल्युशन्स फाइंड आउट करणे, पण त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करणे गरजेचे आहेत. आणि जेवढ्या गोष्टी स्टँडर्ड मटेरियलमध्ये अवेलेबल आहे त्या गोष्टी स्टँडर्ड मटेरियलमधून कव्हर करणे, आणि उरलेला जो पार्ट असेल तो कशातून कव्हर करणे, तर कोचिंग नोट्समधून. किंवा तुम्ही कोचिंग नोट्स जरी रिफर करत असेल, पहिले सुरुवातीची 1-2 रीडिंग तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती कशातून झाली पाहिजे, तर स्टँडर्ड बुक्समधून झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजनसाठी जाल, तर रिव्हिजनसाठी तुम्ही कोचिंगचं मटेरियल जे आहे ते कोचिंगचं मटेरियल त्या ठिकाणी यूज करा. त्याच्यामुळे हा आपण ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आतापर्यंत 10वी-12वीमध्ये फार चांगले टक्के मिळालेले आहेत, किंवा गावात फार म्हणतात हुशार आहे वगैरे, म्हणजे जे काही बॅकलॉगचे पॅकेजेस असतील तुमच्या इंटेलिजन्स रिलेटेड, तर त्याच्याने जर तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स येत असेल तर तसं न करा मित्रांनो, हंबल राहा. कारण ही जी एक्झाम आहे ही फार लाँग ड्युरेशनची, तुमची पेशन्स चेक करते, तुमचं एंड्युरन्स चेक करते, आणि ते चेक करत असताना बऱ्याचशा ठिकाणी फेल्युअर पण फेस करावं लागतं, स्ट्रेस क्रिएट होतो. म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स असल्यापेक्षा काय असलं पाहिजे की ठीक आहे, म्हणजे आपण ग्राउंडेड आहे तर ग्राउंडेड राहणे गरजेचं आहे. इग्नोरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट. याला तर आपण काहीच ज्याला ऑप्शनच नाही, कारण तुम्हाला प्रत्येकाला दिलेला टाईम हा सारखा आहे,
आणि तो टाईम तुम्ही किती इफेक्टिव्हली यूज करून घेताय त्याच्यावरच तुमचं सक्सेस आहे ते डिपेंडंट राहत आहे. त्याच्यानंतर स्किप प्रॅक्टिस फॉर पर्सनॅलिटी टेस्ट. आता हे मेन्स नंतर वगैरे काय होतात, काही कॅन्डिडेट ते पर्सनॅलिटी टेस्टकडे वगैरे इग्नोर करतात, तर तसं करू नका. त्यावेळेस ज्यावेळेस मेन्स वगैरे झाल्यानंतर जे मॉक टेस्ट असतील, जे प्रिपरेशन रिक्वायर्ड गायडन्स असेल ते घ्या, ते महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर जे काही आपण एक्झाम प्रोसेस रिलेटेड गोष्टी कुठल्या ज्या अवॉइड केल्या पाहिजे ते आपण बघितल्या. आता ज्या काही सवयी असतात ना म्हणजे कॅन्डिडेटच्या हॅबिट्स, त्या कुठल्या असतील त्या टाळल्या पाहिजे. एक म्हणजे प्रोक्रास्टिनेशन, म्हणजे नंतर करू तसं करू नका. तुम्ही जो टाईम स्लॉटमध्ये गोष्ट तुम्हाला ठरवून दिलेली आहे, तुम्ही त्या गोष्टीमध्ये करा. काही वेळेस जर तुमचं ते कव्हर नाही झालं, तर तुम्ही जो एक बफर झोन ठेवलेला आहे, म्हणजे वीकली जो एक डे ऑफ ठेवले आहे, त्या दिवसामध्ये वीकलीभरामध्ये जे तुमचं म्हणजे अभ्यास केलेलं राहिलं असेल, त्यावेळेस तुम्ही तो अभ्यास करून पूर्ण करा. म्हणजे हे प्रोक्रास्टिनेशन आहे ना, हे टाळा. हे फार घातक ठरते. इग्नोरिंग मेंटल अँड फिजिकल हेल्थ, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मेंटल अँड फिजिकल हेल्थ जर इग्नोर केलं, याचा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमच्या सक्सेसवर होतो. कारण की तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित होत नाही. तुम्ही जर मेंटली फिजिकली जर वेल ऑफ नसले, म्हणजे स्ट्रॉंग नसले, तर तुम्ही कसं प्रिपरेशन करणार आहे, कसं चांगली एक्झाम लिहिणार आहे, कसं तुमच्याकडनं चांगला क्वालिटी आन्सर त्या ठिकाणी लिहिलं जाणार आहे, कसं काय तुम्ही चांगलं उत्तर लिहिणार आहे, ते पॉसिबल नाही. म्हणून हे जे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थकडे दुर्लक्ष करणं ना, ते बिलकुल करायचं नाही मित्रांनो. हेल्थ इज वेल्थ. पहिले हेल्थ प्रायोरिटी, नंतर स्टडी. ठीक आहे, आज नाही तर पुढच्या वर्षी होईल सिलेक्शन, एवढंच होईल, दुसरं काही नाही होणार ना. पण याच्याशी कॉम्प्रोमाइज करता कामा नये. त्याने कम्पेअरिंग युअर्स विथ अदर्स. आता हे तुमच्याकडनं कंपॅरिझन होत असेल किंवा दुसऱ्यांकडनं तुमचं कंपॅरिझन होत असेल, हे दोघी गोष्टी घातक आहे. हे तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन, जे काही दुसरे तुमचे कॉम्पिटिटर असतील, त्याचा जास्त अभ्यास झाला, त्याला जास्त मार्क पडले, तो सिलेक्ट झाला, मी नाही झालो, ह्या ज्या कंपॅरिझनच्या गोष्टी ना, ज्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी क्रिएट होते ना, त्या तुम्ही काय करायच्या आहेत, तर अवॉइड करायच्या आहेत. आणि दुसरे लोक जे तुमचं कंपॅरिझन करत असतील त्यांच्यापासून दूर राहायचं. जेणेकरून काय की एकदा तुमचा प्रवास जो आहे तो सोयीस्कर झाला, तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित झालं, तुमचा एकदा रिझल्ट आला, तर त्याच्यानंतर मग काही कोणी तुम्हाला कंपॅरिझन करणार आहे, मग तुम्ही स्टँडर्ड राहणार, तुम्ही बेंचमार्क राहणार आहे. म्हणून हे जे कंपॅरिझन आहे ना, तुम्ही स्वतःचं दुसऱ्यांबरोबर करतात किंवा दुसरे तुमचं दुसऱ्यांबरोबर करतात, त्याच्यापासून जरा वाचून राहा. ॲडिक्शन टू सोशल मीडिया हे फार घातक आहे. कारण एकदा जर सोशल मीडिया स्टार्ट केला, मग ते यूट्यूब असेल, त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल, ठीक आहे, अजून तुम्ही कुठले जर प्लॅटफॉर्म यूज करत असतील तर ते. कारण एकदा घेतल्यानंतर तुमचा टाईम हा कसा जातो हे काहीच कळत नाही. ते सोशल मीडियाची डिझाईनच तशी केलेली असते की तुमचं जे अटेन्शन आहे, ते अटेन्शन काय करतं, ते ग्रॅब करून ठेवतं. तर अशा वेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्ही जो सोशल मीडिया यूज करत असाल, तो एकदम रेस्ट्रिक्टेड टायमिंगसाठी करा. आणि टाईम ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल, तर त्यावेळेस तो मुळीच करायचं नाही. तुमचे ब्रेक्स असतील किंवा तुमचं सगळं दिवसभराचं अभ्यासाचं ड्युरेशन झालं असेल, त्यानंतरच तुम्ही काय करा, सोशल मीडिया बघा. तोही लिमिटेड पिरियडसाठी बघा. मी तर म्हणतो, जर तुम्ही स्मार्टफोन यूज करत असाल तर ठीक, आणि त्याच्या म्हणजे नसेल करत तर वेल अँड गुड, कारण तुमचं प्रिपरेशन चांगलं होईल. दुसरी गोष्ट, स्मार्टफोन जर यूज करत असाल तर हे इंस्टाग्राम वगैरे असल्या ज्या गोष्टी आहे, यूट्यूब, इंस्टाग्राम तर काही इन्स्टॉल करूच नका. मी तर म्हणतो ते काही यूजच करू नका, कारण त्याच्यावर तुम्ही जास्त कंपॅरिझन करतात एकमेकांना. यूट्यूबवर काय होतं की काही वेळेस तुम्ही स्टडीसाठी जर यूज करत असाल, तर काही ड्युरेशनसाठी तुम्ही ते यूज करू शकतात. बाकीच्या वेळेस त्याच्यापासून दूर राहा. त्याच्यानंतर बरेचसे कॅन्डिडेट असतात की त्यांना ते स्वतःचं काय करतात, वाहवा करतात, की ते MPSC किंवा UPSC करतायत, बोस्टिंग करत फिरतात किंवा स्वतःची वाहवाही करत फिरतात, लोकांना सांगत फिरतात. कोणालाच सांगू नका की तुम्ही प्रिपरेशन करत आहात. स्वतःचं तुमच्यापुरती, तुमच्या फॅमिलीपुरती लक्षात ठेवा. तुमचं चालू द्या. ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यावेळेस दुसऱ्यांना माहिती पडणार आहे. स्वतःहून कधीच सांगू नका. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारतं तर सरळ सांगा, नाही सोशल इंजिनिअरिंग चालू आहे, माझं वर्क चालू आहे. असं एकदम डिटेलमध्ये सांगूच नका की तुम्ही काय करताय, काय नाही करताय. फक्त तुमचे जे क्लोज वन आहेत, ते तुमचे जवळचे आहेत, त्यांनाच फक्त सांगा. नाहीतर काय करता तुम्ही, जर अननेसेसरी जर दवंडी पिटली ना, तर ते तुम्हाला अननेसेसरी प्रेशर क्रिएट करतं. आणि ते अननेसेसरी प्रेशर तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर काय करतं, तर इम्पॅक्ट करतं. तर त्याच्यामुळे हे जे काही शो ऑफ करणे किंवा दाखवणे, स्टेटस ठेवून सांगणे, प्रिलियम झाली, मेन्स झाली, याच्यात हा क्वेश्चन आला, तो आला, ते आलं, ते बिलकुल अवॉइड करायचं. आणि अशी लोकं जी असतात की समजा आपल्याला बरेचसे महाग मिळतात, कुठल्या तरी ते यूट्यूबचे क्लिप आणतील किंवा इंस्टाग्रामचे क्लिप आणतील आणि ते टाकतील, आणि त्याच्यामध्ये ते क्लिपवाल्यांना काही कामं नसतात, तिथे लिहिलेलं असतं की IASमध्ये हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला होता, किंवा यूट्यूबवरचं ते काही फेसबुकवरचं काहीतरी पझल टाकतील की UPSCमध्ये असा क्वेश्चन विचारला होता, आणि ते आपल्याला टाकतात आणि सांगतात की सांग मग आता हे UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये क्वेश्चन विचारला होता. अशा महाभागांना तर एंटरटेनच करू नका. सरळ त्यांना हात जोडायचे, सरळ सांगायचं की माझी आई पत्नी की एवढे हाय लेवलची म्हणजे क्वेश्चनचं उत्तर द्यायचे. हे का गरजेचं मित्रांनो? हे जे डिस्ट्रॅक्ट करणारे लोक आहेत ना, यांना जर तुम्ही एंटरटेन करत फिरले ना, तुमचं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन आहे ना, डगमळ करायला लागतं. म्हणून अशा लोकांना किंवा अशा गोष्टींपासून दूर राहा. हे एक महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर स्टडी इन आयसोलेशन. काही कॅन्डिडेटचं असं असते की फार हिमालयात जाऊनच बसतात, म्हणजे आउट ऑफ कव्हरेज.
कितीही काही गरज पडली, काही असली किंवा काही आवश्यकता असली तर ते फॅमिलीशी, मित्रांशी रिचच होत नाही. तसं करू नका. हां, तुमच्या दिवसभराच्या स्टडी पिरियडमध्ये ना, की समजा तुम्ही 3 तास फॉर एक्झाम्पल 9 ते 12 तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेस तुमचा मोबाईल स्विच ऑफ असला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करणार नाही, काही करणार नाही. आणि जशा दिवसभरामध्ये तुमचे 2 ते 3 इंटरव्हल झाले, आता तुमचं संध्याकाळचं किंवा जेवणाचा टाईम झाला आहे, आता तुम्हाला येते की तुमचं दिवसभराचं टास्क कंप्लीट झाले. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मग कोणाला भेटायचं असेल, बोलायचं असेल, तर चांगले जे पॉझिटिव्ह व्यक्ती असतील त्यांच्याशी तुम्ही करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमचं पिअर कसे परफॉर्म करतायत ना, ते पण बघत राहा. ॲक्च्युली नवीन काही गोष्टी येत आहेत का? नवीन इन द सेन्स नवीन काही स्ट्रॅटेजी जी तुम्हाला सुटेबल असेल, नवीन काही बुक्स जे स्टँडर्ड असेल आणि ते अजून तुम्ही परचेस केलेलं नसेल, ते जर तुम्ही करू शकतात का? म्हणजे घेऊ शकतात का? त्याला रेफर करू शकतात का? त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशनने काय होतं की तुमचं स्ट्रेस लेवल कमी होतं, तुमचं जे अभ्यासाचं बर्डन आहे ते त्या ठिकाणी काय होतं ते कमी होतं. तर अशा कंडिशनसाठी काय की तुम्ही म्हणजे अभ्यास करत असताना सेल्फ स्टडी केलाच पाहिजे. नो इश्यू. पण एकदम आयसोलेशनमध्ये जाऊ नका की एकदम संन्यास, वैराग्य घेतलं आणि कुठेतरी एकदम सॉरी जंगलात निघून गेले. मग जंगलात जरी गेले तरी तुमच्यासोबत जे जंगलात आलेले असतात ना बाकीचे ॲस्पिरंट्स, तर त्यांच्यासोबत राहा. असं नाही की ते ॲस्पिरंटसोबत पण नाही आणि फॅमिलीला पण एकदम त्यागून निघालेले आहेत. ठीक आहे. स्टडी विदाऊट प्रॉपर ब्रेक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल तर दिवसभरामध्ये स्मॉल ब्रेक्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर वीकली ब्रेक्स आवश्यक आहे. एखाद महिन्यानंतर ऑब्व्हियसली वाटू शकतं, 1.5 महिन्यानंतर वाटू शकतं. जे बाहेरगावी जाऊन म्हणजे पुणे वगैरे असल्या सिटीमध्ये जर प्रिपरेशन करत असतील की घरी जावं 1-2 दिवस, काही प्रॉब्लेम नाही, जाऊन या. त्याच्यानंतर महिन्या 2 महिन्यामध्ये कुठेतरी वाटत असेल की बाहेर फिरायला गेलं, 1-2 दिवस गेलं ज्याच्याने तुम्ही फ्रेश होत असाल, पण तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर असे जे ब्रेकेजेस आहेत ते ब्रेकेजेस स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी घ्या, जेणेकरून तुमची जी प्रोडक्टिव्हिटी ना ती प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी काय होईल तर इन्क्रीज होईल. पण हे लगेच घेऊ नका की 1 दिवस झाला की ब्रेक घेतला, दुसरा दिवस झाला की ब्रेक घेतला, तिसरा दिवस झाला का ब्रेक घेतला. तसं नाही. तर ठरवून ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जास्तच बर्डनसम वाटलं तर त्यावेळेस तुम्ही ब्रेक घेऊन तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी जे ब्रेकेजेस आहेत ते करू शकता. जर तुम्ही कंटिन्युअसली मशीनसारखे जर करायला गेले ना, एक तर तुमचं बर्नआउट होतं आणि इनोव्हेशन संपतं. आणि या एक्झाममध्ये इनोव्हेशन इज फार इम्पॉर्टंट आहे. जेवढं इनोव्हेटिव्हली गोष्ट तुम्ही अभ्यासाल, जेवढं इनोव्हेटिव्हली तुम्ही सादर कराल, तेवढ्या त्या गोष्टी ॲप्रिशिएट केल्या जातात. आणि त्या ॲप्रिशिएशनसाठी महत्त्वाचं काय, तुमचं काम आणि कंपोज नेचर जे असेल, ते जे काही आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते कधी कसं मुळे येतं ते एक इंटरव्हल घेतले, स्टडी केला, थोडा ब्रेक केलं, बॅलन्स लाईफ जगलं त्यामध्ये. अंडर एस्टिमेटिंग द प्रिलिम्स प्रिपरेशन. मी सुरुवातीला सांगितलं काही जण कसे असतात, सॉरी फक्त प्रिलिम्सवरच फोकस करतात आणि काही जण असे असतात प्रिलिम्सकडे अगदी दुर्लक्ष करतात. हे दोघीचे एक्स्ट्रीम काय करायचे आपल्याला टाळायचे. पण सुरुवातीला आपण मेन्सवर फोकस करणं गरजेचं आहे. आणि मेन्सचे सब्जेक्ट तुम्ही जे प्रिलिम्स आणि मेन्सला कॉमन असतात ते जर केलं तर ऑब्व्हियसली तुमचं प्रिलिम्सचा पण सिलेबस कव्हर होते. फक्त प्रिलिम्सचे 3-4 महिने अगोदर तुम्हाला प्रिलिम्सच्या फेसमध्ये जाऊन जो MCQचा जो अप्रोच आहे ना तो त्या ठिकाणी काय करावं लागतो, तुम्हाला डेव्हलप करावा लागतो. तेवढंच गोष्ट असते. तर आजचं जे आपलं डिस्कशन होतं ना मित्रांनो, ते एवढंच होतं की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन सुरुवात करत असणार किंवा काहींनी सुरुवात केलेली असेल तर त्यावेळेस काय होतात की बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात हे त्यांना लक्षात नाही येत. तर हे जे काही टू डू थिंग्स आहेत किंवा आपण त्याला म्हणू शकतो, तुम्हाला ह्या एक्झाममध्ये सक्सेस होण्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, म्हणजे कुठल्या स्किल सेट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि कुठल्या स्किल सेट्स ज्या असतील ज्या नसतील तर तुम्हाला अक्वायर्ड करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. मग ते एक्झाम प्रोसेस रिलेटेड असतील आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की तुमच्या बिहेवियर किंवा हॅबिट रिलेटेड गोष्टी असतील, त्या कुठल्या गोष्टींवर काय कसं फोकस करायला पाहिजे हे आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे आज डिस्कस केलेलं आहे. आता ही जे आपण पॅरामीटर डिस्कस केलेले आहेत ना, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही आपली टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. त्याचं जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे ॲप आहे तर ॲपमध्ये सुद्धा काय मिळणार आहे तुम्हाला, ही जी काही PDF आहे ही PDF तुम्हाला बघायला या ठिकाणी मिळू शकते. आपला जो काही सारथी मेंटरशिप प्रोग्राम आहे तो NCERT महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक्स आधारित आहेत. ज्यांनी प्रिपरेशन सुरुवात केलेली आहे, आय विल रिकमेंड टू गो फॉर इट. ते बघा. जे आपण मागचा व्हिडिओ जो असेल तो एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्या ॲप जे आहे तर ॲपमध्ये जाऊन त्याच्यामध्ये जे काही फ्री मटेरियल दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड ते PDF बघा. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. कारण मला वाटतं हा जर तुम्ही अगदी व्यवस्थित केला तर तुमचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते बेसिक फाउंडेशन हे तुमच्याकडनं तयार करून घेतलं जाईल. हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पाथदर्शक मेन्स मेंटरशिप प्रोग्राम हा तर SA पासून ते GS4 पर्यंत, म्हणजे फक्त ऑप्शनल सोडला, कारण ऑप्शनल प्रत्येकाची वेगवेगळे असतात. तर SA आणि 4 GS पेपर यांच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं स्टँडर्ड सोर्सेसमधून प्रिपरेशन, तुमच्या मिनिमम 3 रीडिंग विथ नोट्स मेकिंग, त्याचं रिव्हिजन,
त्याच्यानंतर त्यांचं जे आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजीज, कुठल्या फोकस म्हणजे कुठल्या सब्जेक्टवर कसा फोकस करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमचं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस विथ सेक्शनल टेस्ट, या सगळ्या गोष्टी काय करून घेतल्या जाईल तर तुमच्याकडनं करून घेतल्या जातील. तर याच्या संदर्भातली तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपण याच्यावर अपलोड केलेला एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो बघा. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करून तुम्ही ह्या प्रोग्रामच्या संदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तिथे जाऊन तुम्ही फ्रीली अगदी बघू शकतात. आता ही जी काही PDF आहे ती आपण इंग्लिशमध्येही बघितली आणि ती मराठीमध्ये पण तयार करून दिलेली आहेत, कारण की जे आपले कॅन्डिडेट्स मराठीमधून प्रिपेअर करतात तर त्यांच्यासाठी हे कर्म ते कैवल्य, म्हणजे तुम्ही जे वर्क करत आहात तर तुमच्या मोक्ष मिळण्यापर्यंत कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे हे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. म्हणून आपण हे मराठीमध्ये पण जी काही PDF आहे ही केलेली आहे. ही जर ज्या कॅन्डिडेटला हवी असेल तर त्यांनी काय करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे तिथे या, तिथे त्यांना जॉईन करा, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आपलं ॲप आहे, ॲपमध्ये पण ही PDF प्रोव्हाइड केली जाईल, तर ॲप डाउनलोड करा, तिथूनही तुम्ही हे ॲसेस करू शकतात. ही जी PDF आहे सॉरी, ही तुमच्याजवळ ठेवा मित्रांनो, आणि तुम्ही बघा की जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहेत, जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम फेस होत आहेत तर याच्यामधले कुठल्या गोष्टी तुमच्याकडून सुटत आहेत का, आणि जर सुटत असतील तर कुठल्या गोष्टी तुम्ही वर्कआउट करणे गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत तर पूर्ण व्यवस्थित बघायचं आहे. तर आज आपण थांबूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.